गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. 8वं प्रकरण अभ्यास करण्याचं काम सुरू आहे आणि त्याचं नाव कुटस्थ दीप असं आहे. कुटस्थ दीपामध्ये ते कुटस्थ चैतन्य मी आहे असा मला अनुभव आला पाहिजे आणि तो अनुभव येण्यासाठी मात्र जे त्रिपुटी युक्त पदार्थ किंवा विषय रूपाने भासणारे जे बाह्य पदार्थ आहेत त्यांच्याविषयी असलेली आसक्ती ही माझ्या अंतःकरणातनं दूर व्हायला पाहिजे आणि ती आसक्ती दूर व्हावी म्हणून एक बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती आपल्याला समजावून सांगितली आहे आणि ती सांगताना ज्ञाता ज्ञान नेय या स्वरूपात होणारं जे ज्ञान आहे ते मात्र असणाऱ्या कूटस्थाच्या ज्ञानरूप कूटस्थाच्या सत्तेवरच होतं हा मुख्य विषय आहे. अशा पद्धतीने आपल्याला या होणाऱ्या ज्ञानामागे असणाऱ्या ज्ञानाचा विचार करता येतो आणि ज्ञानदेवांनी एका ठिकाणी म्हणलंय की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता सर्वेश्वर म्हणजे ईश्वर. मग आता ईश्वराचं पूजन करायचं असेल तर आपल्याला कुठल्याही जीवाचा आपल्या अंतःकरणात द्वेष मोह मत्सर नको. आता इथं ईश्वर केवळ त्यांनी जग निर्माण केलं अशी एक उपाधी लागली म्हणून त्याच्या मागे म्हणून तो ब्रह्मस्वरूपापासून थोडासा शबल झाला. वास्तवात तो ब्रह्मरूपच आहे. ईश्वर ब्रह्मरूपच आहे असा जर विचार केला तर मग आपल्याला ते जे काय विचारधारा आहे ती आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत नेता येते. म्हणून कूटस्थाच्या निमित्ताने मी कूटस्थ आहे असा अनुभव आला पाहिजे आणि कूटस्थच ब्रह्मरूप आहे असा आणखी एक विचाराचा भाग आहे तो मुख्य समानाधिकरणामध्ये येतो आणि तो विचार पुढे येणार आहे त्यावेळी तो आपण करूया. आता हा 14वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय आपल्याला की ब्रह्म व चिदाभास वेगळे आहेत. आता ब्रह्म आणि चिदाभास या शब्दामध्ये बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब ते ब्रह्मस्वरूपाहून वेगळं आहे. अशा पद्धतीने काय पद्धतीने वेगळं आहे काय पद्धतीने एकरूप आहे हे विचार आता पुढच्या काही श्लोकांमध्ये येणार आहे. बुद्धिवृत्ती आभास व घट यांच्या समुदायाला ब्रह्मचैतन्य प्रकाशित करते पण चिदाभासाला केवळ कुंभाचे प्रकाशन करणे हे एकच फल असल्याने त्याने एका घटाचेच ज्ञान होते. मुख्य विचार काय आहे की बुद्धिवृत्ती आभास वृत्ती आणि पुन्हा घट या तिघांनाही ब्रह्मचैतन्य व्यापून आहे. आता घट उपहित चैतन्य असाही विचार करतो आपण. त्यानंतर घट आहे, घट मला कळतो, नंतर तो घट मला प्रियही आहे. अशा पद्धतीने त्या घटालाही ते सच्चिदानंद रूप असलेलं ब्रह्म व्यापून आहे. बुद्धिवृत्तीमध्ये आता अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. म्हणजे बुद्धीमध्ये सुद्धा वृत्ती आहे म्हणजेच तो आभास आहे हाही विचार करता येतो. आणि पुन्हा आभास नावाचं जे गोष्ट आहे की ज्याचा विचार आपण तो जाणणे या अर्थाने करतो. एक आभास आहे म्हणजे एक वृत्ती आहे की ती त्या म्हणजे डोळ्याच्या मार्फत बाहेर जाते आणि त्या घटाला व्यापते आणि तिथे तो हा घट आहे अशा पद्धतीने विचार येतो अयम घट हा. आणि मग पुढे मग तीच वृत्ती मागे फिरते तेव्हा आपण म्हणतो अंतःकरणामध्ये तो घट मी जाणला. अशा पद्धतीने ही वृत्ती काम करत असते. म्हणजे इथे काय आहे बाहेर जाणारी जी वृत्ती आहे त्याच्या ठिकाणी पुन्हा त्या घटाला त्या वृत्तीने व्यापणं हा एक भाग आहे आणि नंतर आत आल्यावर मात्र वृत्ती व्याप्तीला तो घट मी जाणला अशा पद्धतीने ज्ञान होतं. पण हे सर्व ज्ञान जे होतं ते कोणाच्या सत्तेवर होतं हा त्यातला मुख्य विचार आहे की ते सगळं ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर होतं. ते ब्रह्मस्वरूप मी आहे. कारण कुटस्थ आणि ब्रह्म हे दोन विचार वेगळे नाहीये. व्यापक चैतन्याला शरीर नावाची उपाधी लागली की त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. आता शरीर नावाची उपाधी जणू काही लागली अशा पद्धतीने ते विचार आहे. म्हणून इथे काय आहे की ते बुद्धिवृत्ती असो नाहीतर आभास वृत्ती असो की ती एक घटाचं प्रकाशन करणारी वृत्ती असो किंवा घटाचं ज्ञान करून देणारी वृत्ती असो दोन्ही भाषा आहे की बाहेरची जी वृत्ती आहे बाहेर गेलेली ती तो घट आहे असा विचार करते आणि आतमधली वृत्ती मी घट जाणला अशा पद्धतीने विचार करते. पण हे सगळं जे काय आहे ते फलस्वरूप आहे. म्हणजे जिथे जिथे ज्ञाता ज्ञान नेय अशा पद्धतीने वेगळेपणाने कळतं तिथे तिथे काय आहे फलव्याप्ती आहे. म्हणजे बाहेर वृत्तीला घट कळणं हा घट आहे तिथे काय आहे फलव्याप्ती आहे आणि अंतःकरणात तो घट मी जाणला अशा पद्धतीने कळणं तेव्हा वृत्ती व्यापक झालेली असते. म्हणून इथे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये आपल्याला फलव्याप्तीचीही आवश्यकता असते वृत्ती व्याप्तीचीही आवश्यकता असते.
अशा पद्धतीने तो भाग आहे. पण इथे मात्र काय आहे, की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एक ब्रह्म सोडून, ब्रह्म स्वतः प्रकाशमय आहे, म्हणजे प्रकाश रूप आहे. पण ते सोडून उर्वरित या जगातले सर्व पदार्थ जे आहेत, ते सगळे ब्रह्मस्वरूपाच्या प्रकाशात आपल्याला दिसून कळतात, एवढा विचार पक्का केला पाहिजे. आणि त्याच्या ठिकाणी मात्र विचार करताना कूटस्थ चैतन्य मात्र या बुद्धिवृत्तीमध्ये व्याप्त, बुद्धीमध्ये व्याप्त, आणि मग ती बुद्धी जणू काही ऍक्टिव्हेट होते आणि त्या बुद्धीला ते कळतं. मग ते जनावरांनाही कळतं काही प्रमाणात. पण इथे मात्र मी तो कुटस्थ आहे असं कळून घेण्याचं मला एक सामर्थ्य आहे. म्हणजे ते जाणून घेण्याची माझ्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती तयार होऊ शकते आणि मी जीवनमुक्त होऊ शकतो. म्हणजे इथे काय आहे, की तो जो चिदाभास आणि ब्रह्म यांच्यातला वेगळेपणा जो दाखवलाय, केवळ असा, की ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर चिदाभास जणू काही ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे तो चिदाभास जो आहे, तो अस्सल चिदाभास जो आहे, तो ब्रह्मस्वरूपाचाच प्रकाश आहे. आता तोच प्रकाश काय होतो, त्या बुद्धिवृत्तीत फाकतो, म्हणजे बुद्धिवृत्तीत त्याचं प्रतिबिंब पडतं आणि मग तिथे ती बुद्धिवृत्ती जाणायला सुरुवात होते. म्हणजे या सर्व घडण्याला ब्रह्म हेच कारणीभूत आहे असं कल्पित रूपाने आपल्याला म्हणता येतं. पण अधिष्ठान रूपाने ब्रह्म मात्र कशामध्ये व्याप्त नाही, आणि ते अधिष्ठान रूप ब्रह्म कूटस्थ रूपाने मी आहे असा निर्णय झाला, तर मग मी सुद्धा कोणामध्ये व्याप्त नाही. अशा पद्धतीने कसा नाही व्याप्त, तर करून आकर्ता या पद्धतीने मी व्याप्त नाही. मी आकर्ता असल्यामुळे मी या जगामध्ये मला काही माझा संबंध नाही. पण जगाचे व्यवहार व्यवहार हे माझ्याच सत्तेवर घडतात. अशा पद्धतीने विचार केला तर व्यवहार करून सुद्धा मी आकर्ता राहू शकतो. हा या अभ्यासाचा खरा भाव आहे. पुढे असं 15वा श्लोक आहे. हा विचार तार्किक पुढील भाषेत मांडतात. आता तार्किक म्हणजे पुन्हा पूर्वपक्षी आले. ब्रह्मचैतन्य व चिदाभास दोन्हीकडून प्रकाशित होत असल्यामुळे कुंभावर ज्ञातत्वाच्या रूपाने दोन प्रकारचे चैतन्य भासते. यातील आधी सांगितलेला ब्रह्मचैतन्याला न्यायशास्त्रात अनुभवसाय ज्ञान नावाचे दुसरे ज्ञान असे म्हणतात. आता हा नैयायिकांनी मांडलेला विचार आहे, की त्यांनी एक भाषा मांडली, की अनुभवसाय ज्ञान, आणि व्यवसाय ज्ञान या शब्दाचा अर्थ व्यवहार ज्ञान असा होतो. म्हणून ब्रह्मचैतन्याचा जेव्हा विचार करायची वेळ येते, तो आपण आता केला, की ब्रह्मचैतन्य ते घटालाही व्यापून आहे. नंतर त्या घटाला व्याप्त होणाऱ्या वृत्तीमध्येही ते आत्मचैतन्य आहे, म्हणजे कूटस्थ चैतन्य आहे. आणि आतमध्ये जेव्हा घट जाणण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया घडते, तेव्हा त्या जाणण्याच्या ठिकाणी सुद्धा कूटस्थ चैतन्य आहे. म्हणजेच या ब्रह्मचैतन्याच्या सत्तेवर या सर्व गोष्टींचं प्रकाशन होतं, एवढा विचार आपल्याला कळला पाहिजे. आता त्यातलं जे काय घट नावाची जी काय वस्तू आहे, तिला जेव्हा माझी वृत्ती, अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन, डोळ्याच्या बाहेर जाऊन ती जेव्हा व्यापते, त्यावर अंधाराचं आवरण नसतं. या सगळ्या गोष्टी क्वालिफाय आहेत, आणि मग मला त्या ठिकाणी अयम घटा, हा घट आहे हे मी जाणलं जातं. आता हा घट आहे असं जे काय मला कळतं, हे व्यवसाय ज्ञान आहे. म्हणजे हे प्रथम ज्ञान आहे. आणि त्यानंतर मग अणुव्यवसाय ज्ञान आहे. अणु म्हणजे पाठीमागे पाठीमागे. त्यानंतर काय होतं, ते दुसरं एक ज्ञान होतं, की तोच जी वृत्ती आहे ती माघारी फिरते आणि आतमध्ये मला उपाधीच्या आत मला कळून जातं, की हा घट आहे. अशा पद्धतीने मी तो घट जाणला, हा घट आहे म्हणजे मी तो घट जाणला, या पद्धतीने मला ते ज्ञान होतं. म्हणून मी घट जाणला हे अणुव्यवसाय ज्ञान होतं. म्हणजे आधी काय आहे, की त्या वृत्तीला हा घट आहे कळलं, मग त्यानंतर पुन्हा काय झालं, हा घट मी जाणला, हे अणुव्यवसाय ज्ञान. मग त्यावर पुन्हा तो काळ्या रंगाचा किंवा म्हणूया आपण ब्राऊन कलरचा घट आहे, हे तिसरं अणुव्यवसाय ज्ञान. त्यावर पांढऱ्या रंगाने नक्षी काढलेली आहे, हे चौथं अणुव्यवसाय ज्ञान. इथपर्यंत काही अडचण नसते. पण त्याच्या पुढे मात्र काय आहे, काही अणुव्यवसाय ज्ञान आहेत ना, ती मला म्हणूया बंधनात टाकतात. आता हा घट माझा आहे, झाली इथे आसक्ती सुरू होते. नंतर हा घट ₹1000 आहे. सहसा ₹1000 देऊन घट घेण्याची कोणाचीही काय म्हणूया ऐपत नसते. ती माझी ऐपत आहे, म्हणून मी सर्वांपेक्षा श्रीमंतीमध्ये श्रेष्ठ आहे. आता अशा पद्धतीने जर का पुढची अणुव्यवसाय ज्ञान ती जर का मला आसक्त रूप या पद्धतीने होत गेली, तर मग मात्र मी माझ्या स्वरूपापासून दूर जातो. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, की कुठलंही ज्ञान असू दे, भले ते अणुव्यवसाय ज्ञान असू दे किंवा आधीचं नुसतं व्यवसाय ज्ञान असू दे, पण या तिघांनाही, सगळ्या होणाऱ्या ज्ञानांना, म्हणजे पुढे पुढे होणाऱ्या ज्ञानांना, त्या सब ज्ञानांना म्हणजे उपज्ञानाला त्या आत्मस्वरूपाची सत्ता असते, कूटस्थाची सत्ता असते.
हा त्यातला भाग आहे. म्हणून एकामागून एक जे काही व्यवहार होतात ज्ञानाचे आणि मला घट अधिकाधिक पद्धतीने कळत जातो आणि आणखीनच कळून घ्यायचा असेल, तर मी त्याच्या जवळ जाऊनही कळून घेऊ शकतो आणि मग त्यानंतर आणखीन त्याच्यावर काही बारीक गोष्टी असतील नक्षीकामाच्या, त्याही मला कळतात. पण ह्या सगळ्या अणुव्यवसाय ज्ञानामध्ये होतात. म्हणून इथे काय आहे, ते चैतन्य 2 प्रकारचं आहे. वास्तवात चैतन्य एकमेव अद्वितीयच आहे. पण काय होतं, ते जणू काही 2 प्रकारचं होतं. ते एक अयं घटः या पद्धतीने बोलतं आणि नंतर घट अहम जानामि, तो घट मी जाणला, अशा पद्धतीने ते बोलतं. म्हणून इथे काय आहे, ते तार्किक लोकं आहेत, जेव्हा एकामागे एक ज्ञानाचा विचार मांडतात, तेव्हा तो कोणाच्या सत्तेवर आहे, असं त्यांना विचारायची वेळ आली, तर ते मग ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे, ही भूमिका त्यांना मान्य करावी लागते. हा त्यातला एक वेगळा विचार आहे. त्यांनी मान्य करो अथवा न करो. पण माझ्या दृष्टीने मात्र ते प्रत्येक होणारं ज्ञान जे आहे, ते मात्र त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर होतं आणि ते ब्रह्मस्वरूप मी आहे. म्हणून ज्ञाता ज्ञान नेय या पद्धतीने होणारं जे काय पदार्थांचं विषय रूपाने होणारं जे ज्ञान आहे, त्या प्रत्येक ज्ञानामध्ये मी त्या आत्मस्वरूपाला पाहायला शिकलं पाहिजे आणि ते जर पाहायला शिकलो, तर मग भरला घनदाट हरी दिसे, ह्या गोष्टी दूर राहत नाही. साधन नेहमी आपल्याला थोडक्यात आणि अतिशय परिणामकारक करायचं असतं आणि ती परिणामकारकता शोधायची असेल, तर अशा पद्धतीने विचार आपल्या पुढे येतो. आता हा जो पुढचा 16वा श्लोक आहे, तो असं सांगतोय, ब्रह्म व आभास यातील फरक सांगतो. आभासामुळे हा घट असे म्हटले जाते. ब्रह्मचैतन्यामध्ये मुळे घट जाणला असे म्हटले जाते. आता पुन्हा व्यवसाय ज्ञान आणि अणुव्यवसाय ज्ञान. माझी वृत्ती पुन्हा डोळ्यामार्फत त्या घटाच्या आकाराची होते आणि मग ती म्हणते अयं घटः, हा घट आहे आणि पुढे काय होते, तीच वृत्ती माघारी फिरते आणि मी घट जाणला. अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी जिथे जाणण्याची क्रिया असते तिथे आवाज असतो, जिथे वृत्तीचा विचार असतो तिथेही आवाज असतो. पण काय असतो, त्या जाणण्याच्या ठिकाणी मात्र तो आवाज आणखीन जास्त परिणामकारकतेने व्यक्त होतो, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे ज्ञान हे ब्रह्मस्वरूपाला होत नाही, कारण ब्रह्मस्वरूप ज्ञानरूपच आहे. पण काय आहे, त्या पदार्थाचं ज्ञान कशामुळे होतं, तर त्या चिदाभासामुळे होतं. म्हणजे त्या चितचा जो आभास आहे किंवा चितरूप आभास आहे, त्याच्या सत्तेवर होतं, हा आपल्याला कळून घ्यायचा विषय आहे. म्हणून त्या बुद्धिवृत्तीमध्ये ते म्हणजे जाणलं जेव्हा म्हणणारी जी काय बुद्धिवृत्ती आहे माझ्या अंतःकरण उपाधीमध्ये म्हणजे शरीराच्या आत, ती जाणलं असं जेव्हा व्यवहार करते, तेव्हा त्या जाणण्याचा विचार जो आहे, तो त्या चिदाभासाशी निगडीत आहे. एवढं आपल्याला कळलं, की जिथे-जिथे त्रिपुटीच्या स्वरूपात जाणलं जातं, ज्ञाता ज्ञान नेय, त्यावेळी समजायचं की ते होणारं ज्ञान आहे आणि प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे पुन्हा न्यप्ती मात्र म्हणजे ज्ञानरूप, ज्ञातृनेया वीण मुसदेची जे ज्ञान. अशा पद्धतीने मी जर का अभ्यास करत राहिलो, तर प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे मी त्या असणाऱ्या ज्ञानाचा विचार करील. मुख्य तो अभ्यासाचा विचार आहे. त्यानेच मला मी कुटस्थ रूप आत्मा आहे, हे कळण्याची व्यवस्था आहे. त्यालाच आपण बाद समानाधिकरण हा विचार पुढे येणार आहे. पण तो असा आत्ता आपण हळू तसा विचार न करता वेगळेपणाने तो विचार करतच आहोत. पुढे आता हा जो काय 17वा श्लोक आहे, तो आपल्याला असं सांगतोय, की देहाच्या आत कुटस्थ व चिदाभास ह्यांचा ह्याच पद्धतीने विचार करावा. तो आत्ता आपण केलाच आहे. ज्याप्रमाणे देहाच्या बाहेर ब्रह्म व चिदाभास यांचा विवेक केला, त्याप्रमाणे देहातही आभास व कुटस्थ यांचा विवेक करावा. आता इथे काय आहे, की देहाच्या बाहेर ब्रह्म म्हणजे पुन्हा आपण त्या घटाला व्यापून असणारं ब्रह्म आणि पुन्हा या चिदाभासाच्या निमित्ताने म्हणजे माझ्या अंतःकरणात असलेलं ब्रह्म. आता ब्रह्म नावाची जी गोष्ट आहे ती काही वेगळी नाहीये. कुटस्थ आणि ब्रह्म दोघंही एकरूपच आहेत. मग आता इथं आभास व कुटस्थाचा विवेक करावा. मग आभास काय आहे? तो कुटस्थ रूपच आहे. हाच त्याचा विवेक आहे. मला कळून काय घ्यायचंय? सारासार विवेक करायचा. म्हणजे नक्की काय करायचंय? की साररूप ब्रह्म ते मी आहे असा निर्णय करायचा आहे. पण तो निर्णय करण्यासाठी मला असा रूप असलेला जो देहाचा विचार आहे किंवा कर्तेपणाचा विचार आहे, तो मला दूर करायचा आहे. आता तो दूर करायचा या शब्दाचा अर्थ तो जो विचार आहे मी करता, मी भोगता, हा आभासाशी निगडीत असलेला व्यवहार आहे. आभासाच्या साहाय्याने ब्रह्मस्वरूपाच्या म्हणजे कूटस्थाच्या सत्तेवर हा होणारा व्यवहार आहे. मग आता मी त्या व्यवहाराला म्हणजे मी देह, मी करता, मी भोगता या व्यवहाराला फक्त मी बाजूला करायचं. आता बाजूला केलं म्हणजे माझ्या अंतःकरणातनं त्या वृत्ती मी शांत केल्या, की माझी बुद्धिवृत्ती शांत होते आणि तो चिदाभास परतोनी पाठवरे ठाके त्या आत्मस्वरूपाला जाऊन मिळतो आणि मग तो ठरवतो, की ते तत्व मी आहे. अशा पद्धतीने ते विचार पूर्ण होतात. म्हणून इथे काय आहे, कुटस्थ रूपाने आत्मा अक्रीड आहे, ते माझं स्वरूप आहे, म्हणून मी काही करत नाही.
या जगात मी काही करत नाही असा जर विचार माझ्या अंतःकरणात असेल, याचा अर्थ करून मी करत नाही हे पक्क आहे. पण इथे काय आहे, मी आत्मरूपाने मी काही करत नाही, पण जीवरूपाने मी काहीतरी करतो, म्हणजे पुन्हा चिदाभास रूपाने मी काही करतो, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे देहाच्या बाहेर होणारं जे काही विषयाचं ज्ञान आहे, त्याचा विचार करताना त्यालाही ब्रह्मचैतन्य व्यापून आहे आणि मला जेव्हा आतमध्ये कळतं त्या पदार्थांचं ज्ञान होतं, त्या त्या ठिकाणीही ब्रह्मचैतन्याचाच वास आहे आणि दोन्ही ठिकाणी ब्रह्मचैतन्य आहे, असा जर का विचार केला, तर मग काय आहे, आपल्याला देहाच्या बाहेर व देहाच्या आत अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला विवेक करता येतात आणि म्हणूनच आपल्याला कूटस्थ व चिदाभास यांच्या भूमिका समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग ती चिदाभासाची जी काय लक्षणं आहेत, ती जेव्हा मी त्या कूटस्थावर घालतो, तेव्हा मला भ्रम होतो. आता वास्तवात चिदाभासाची लक्षणं बुद्धीसह असतात, असा त्याचा विचार आहे. मग ती जेव्हा बुद्धीसह असतात, तेव्हा मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो. त्याला संघभ्रांती म्हणतात. मी बुद्धिमान, मी निर्बुद्ध अशा पद्धतीने मी बोलणी करतो. वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे कूटस्थाच्या ठिकाणी बुद्धी नावाचं तत्वच नाही. असे विवेक मला सतत करावे लागतील. सत्य मिथ्या विवेक, शरीर मिथ्या आहे, पुन्हा त्याचं अधिष्ठान असलेलं कूटस्थ चैतन्य सत्य आहे. असे विवेक करत गेलो तर मी माझ्या आनंदाशी सहज एकरूप होऊ शकतो. हा या 17व्या श्लोकाचा विचार आहे. 18वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, देहात सुद्धा चिदाभासाला विषय असतो. आता हा जो देहाच्या आत राहणारा जो चिदाभास आहे त्याला सुद्धा विषय असतो, तो सांगणारा 18वा श्लोक आहे. तापलेल्या लोखंडात जसा अग्नी व्यापून असतो, त्याप्रमाणे अहम या वृत्तीत काम व क्रोधाधिकांमध्ये चिदाभास व्यापून असतो. आता तापलेलं लोखंड आहे, आता ते लाल रंगाचं दिसतं आणि लाल रंगाच्या निमित्ताने आपल्याला त्या अग्नीचा रंग लाल असतो. अशा पद्धतीने त्या अग्नीचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ काय, की तापलेल्या लोखंडामध्ये अग्नी जसा राहतो, तसा देहाच्या आतमध्ये सुद्धा वृत्तीच्या रूपात म्हणूया आपण, की हे कामक्रोधादी जे विषय आहेत किंवा स्मृती ज्ञान जे आहे, ते मात्र वृत्तीमध्ये मुळे आपल्याला कळतच ना. म्हणजे वृत्तींच्या ठिकाणी इथे चिदाभास आपल्याला कळतोच. आता त्यातला भाग जो आहे, की आपण बाह्य पदार्थाच्या ज्ञानाचा विचार करतो, त्यावेळी त्याला इंद्रियांचं सहाय्य लागतं. पण ज्यावेळी आपण आतमध्ये चिदाभासासह होणारं जे ज्ञान आहे, कामक्रोधादिकांचं, तिथे मात्र बाह्य पदार्थाच्या निमित्ताने लागणाऱ्या त्या प्रमाणांची आवश्यकता नसते. प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय. इंद्रियांची आवश्यकता नसते, पण अंतःकरण वृत्तीला आतमध्ये चिदाभासासह असलेल्या अंतःकरण वृत्तीला आपल्याला कामक्रोधाचं ज्ञान होतच. म्हणजे हे काम क्रोध माझ्या अंतःकरणात उसळले, तर मात्र मला माझ्या जीवाला, जीवतत्वाला हे मला कळतं. पण आत्मतत्वाला ते कळत नाही. कारण आत्मतत्वाच्या ठिकाणी मन नावाची गोष्टच नाही. त्याला अप्रमा असा एक विषय त्या विचारसागरमध्ये शास्त्र विचारात आलेला आहे. प्रमा शब्दाचा अर्थ प्रमाणांच्या सहाय्याने किंवा प्रमाणांपासून उत्पन्न झालेले ज्ञान. तो बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीचा विचार आहे. आणि अप्रमा या शब्दाचा अर्थ की त्या इंद्रियां वाचून उत्पन्न झालेले ज्ञान. म्हणून इथे काय आहे, की त्या ठिकाणी मग प्रमाणांपासून न उत्पन्न झालेले ज्ञान हा जो विचार आहे, त्यावेळी कामक्रोध हे जे काय आहे, हे सगळे प्रमाणांशिवाय आपल्या अंतःकरणात हे व्यवहार तयार होतात. किंवा आपण म्हणूया, की हे जे काय कामक्रोध किंवा स्मृती ज्ञान किंवा सुखदुःख ज्ञान हे काही बाधित होत नाही, अबाधित असतं. म्हणजे ते माझ्या अंतःकरणात मला माझ्या पद्धतीत कळतंच पद्धतशीर. ते हळूहळू कामक्रोध दूर होतात, तो एक वेगळा भाग आहे. आणि काही अशा अयथार्थ अप्रमेयचा विचार आहे आणि तो असा आहे, की ते ज्ञान जे होतं बाहेरच्या पदार्थांचं, पण ते बाधित होऊन जातं. म्हणजे ते सुद्धा आपल्याला इंद्रियांशिवाय होतं. उदाहरणार्थ रज्जू सर्पाचं ज्ञान, नंतर शुक्ती रजताचं ज्ञान हे माझ्या अंतःकरणात होतं. पण तरी सुद्धा काय आहे, ते बाधित होऊन जातं. शुक्तीचं ज्ञान झालं म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाधित होऊन जातं. म्हणून इथे काय आहे, की काही वेळा देहामध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये हे वृत्तीचे विषय आहेत, ते आपल्याला पद्धतशीरपणे कळतात. आणि पद्धतशीरपणे कळतात या शब्दाचा अर्थ, मला राग आलेला माझा मला कळतो. नंतर माझ्या अंतःकरणाला मी सुखात आहे का मी दुःखात आहे हे माझं मला कळतं. कितीही आव आणला तरी हे सगळ्या गोष्टी माझे मला कळतात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की जसा लोखंडाला अग्नी व्यापून असतो, तसंच पुन्हा काय सांगायचंय, की चिदाभासामध्ये या कामक्रोधादी ज्या काय वृत्ती आहेत त्याच्यामध्ये चिदाभास असतो. आता चिदाभास असतो म्हटलं, की चिदाभास रूपाने कूटस्थ चैतन्य असतंच. कारण हा चिदाभास जो आहे तो कुठून आला,
मूळचा शुद्ध चिदाभास आहे तो त्या कुटस्थाकडनं आला. म्हणूनच जीवाची व्याख्या जेव्हा करायची वेळ येते तेव्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, ह्या तिन्ही मिळून जे एक तत्व तयार होतं त्याला जीव म्हणतात. म्हणून इथे अंतःकरण वृत्तीला कामक्रोधांचा विषय आला की आपण समजायचं की हा काय आहे, आतील विचार आहे. मग आता तो आतील विचार आतमध्येच त्याला समजूत घालावी लागते. त्या बाहेरच्या कोणी कितीही समजूत घातली तरी काही जमत नाही. तू रागावू नकोस असं म्हणतात, पण त्या आतमध्ये मला पटलं पाहिजे ना. ते पटलं तर मग मी माझे निर्णय घेऊन सहजच मी त्या म्हणूया वृत्तीला बाधित करू शकतो, म्हणजे बाजूला करू शकतो. म्हणून इथे काय आहे, ज्याप्रमाणे ते अग्नितत्व का त्या लोखंडाला धरून राहतं तसंच काहीसं त्या अंतःकरण वृत्तीला हे कामक्रोध धरून राहतात. म्हणून इथे मुख्य मांडण्याचा जो विचार आहे, देहात सुद्धा चिदाभासाला विषय असतो एवढं त्यांना सांगायचं की त्या चिदाभासाला आतमध्ये सुद्धा विषय असतो जसा बाहेर विषय असतो. बाहेरच्या विषयांमध्ये इंद्रियांचं साह्य लागतं, आतल्या विषयांमध्ये जाणून घ्यायला इंद्रियांच्या साह्याची गरज पडत नाही. यातून त्यांना पुढे काहीतरी सांगायचं. ते सांगायचं काय आहे तो विचार पुढे येईलच. पुढे आता ह्याचं अधिक स्पष्टीकरण देत आहेत. तो 19वा श्लोक. तापून लाल झालेले लोखंड फक्त स्वतःला प्रकाशित करते, दुसऱ्या कोणालाही कधीही प्रकाशित करत नाही. त्याप्रमाणे आभासाने व्यापलेल्या वृत्ती केवळ स्वतःचेच प्रकाशन करतात. आता ती जी काय व्यापलेली वृत्ती आहे, मुख्य मुद्दा काय आहे की ती वृत्ती स्वतःच प्रकाशन करते. म्हणजे तिला जेवढं कळलंय तेवढ्याच ती प्रकाशन करते. म्हणून इथे एक वृत्तीला दुसरी वृत्ती कळत नाही. आता मी क्रोधी, मी आहे असा, मी तसा, ही मला माझं कळून जाईल. पण मुख्य मुद्दा काय आहे की तो जो तप्त लाल गोळा आहे म्हणूया त्या अग्नीने व्यापलेला, त्याच्या शेजारी एक गोळा ठेवला तर त्याला तो व्यापत नाही, त्याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून ज्याचं त्याला कळतं, अंतःकरण वृत्ती जी आहे ती मी क्रोधी, मी असा, मी तसा, ही जी काय अंतःकरण वृत्ती आहे ही माझी मला कळून जाते. म्हणजे कोणाला कळते, पुन्हा त्या चिदाभासाला कळते, म्हणजेच त्या वृत्तीला कळते. पण त्या मुख्य मुद्दा काय आहे, त्या वृत्तीला दुसरी वृत्ती कळत नाही. त्याचं कारणच आहे की अंतःकरणामध्ये एका वेळी एकच वृत्ती राहते. आता ती दुसरी वृत्ती जेव्हा उमटते तेव्हा पहिली वृत्ती शांत झालेली असते. म्हणून इथे काय आहे की त्या लोहाप्रमाणेच आपण तोच विचार करायचा. लोहाप्रमाणेच ते जसं अग्नितत्व त्याच्यामध्ये दिसतं तसंच काहीसा विचार जो आहे चिदाभासाचा विचार, की त्या चिदाभासाच्या साह्याने वृत्ती काय होते, जणू काही कार्यान्वित होते आणि कार्यान्वित होऊन ती वृत्ती काय करते, केवळ त्या वृत्तीचंच प्रकाशन करते. म्हणजे त्या वृत्तीचा जो काय परिणाम आहे तो ती दाखवते. एवढा विचार आपल्याला कळला तरी आपलं काम झालेलं आहे. दोन वृत्तीमध्ये वृत्तींचा अभाव असतो हे आता पुन्हा नव्याने पुन्हा सांगतायत. सर्व वृत्ती एकामागून एक वारंवार नाश पाहून 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 परत उत्पन्न होतात. त्या सर्व ही सुषुप्ती, समाधी व मूर्छा यामध्ये लीन होतात. आता जागृतीमधल्या वृत्तींचा विचार केला ते एकामागून एक वृत्ती उठतात आणि त्या वृत्ती मला वेगळेपणाने कळतात. म्हणजे जीवरूपाने मला त्या वृत्ती कळतात की मी आत्ता रागात आहे, की मी आत्ता सर्वांशी प्रेमाने बोलतो आहे, किंवा माझ्या अंतःकरणामध्ये कुठलाही म्हणूया दंभ नाही, दर्प नाही, किंवा दंभ दर्प आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक वृत्ती येते ती नष्ट होते आणि दुसरी वृत्ती येते. पण दोन्ही वृत्ती ज्यावेळी म्हणूया पहिल्या वृत्तीचा अभाव होतो आणि दुसरी वृत्ती येते तेव्हा त्याच्यामध्ये संधी असते. संधी शोधली तर फायदा आहे, पण संधी मी शोधतच नाही, कारण एकामागनं एक त्या वृत्तींचा जो प्रवाह आहे तो इतक्या बळकटपणे चाललेला असतो की त्या दोन वृत्तीमध्ये काही अंतर आहे हे मला कळतच नाही. पण पूर्वीची वृत्ती शांत झाल्याशिवाय दुसरी वृत्ती उठत नाही हे मला काही केल्या कळत नाही. म्हणून इथे काय आहे, या मोठ्या भागामध्ये कळतं की मी जागृतीत आहे, तर त्या जागृतीतल्या वृत्ती एकामागनं एक येतात त्या नाही कळत. पण जागृतीतनं मी स्वप्नात जातो, स्वप्नातनं मी सुषुप्तीत जातो, किंवा मध्ये आधे मला मूर्छा आली तर मला मग तेवढं लक्षात येतं की अरे इतका वेळ मी काय होतो, मला काही कळत नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तिथे त्या वृत्तींचा अभाव हा ड्युरेशन खूप मोठा असल्यामुळे आपल्याला ते कळून जातं. पण इथे काय आहे की संधिकाल जो आहे तो शोधायला शिकलं पाहिजे. जागृतीतलं साधन काय सांगतं की तो संधी शोध, आणि त्या संधीमध्ये ते कुटस्थाचं खरं ज्ञान होतं. म्हणून काय आहे की हा वृत्ती एकामागून एक उठत असतात. त्या उठणाऱ्या वृत्तींमध्ये मी जरा थोडीशी शांतता प्रस्थापित केली पाहिजे. त्या वृत्ती मी विशेषत्वाने पुन्हा माझ्या अंतःकरणात त्या आल्या नाही पाहिजेत, आणि त्या नाही आल्या तर मी खऱ्या आनंदाकडे जाण्यासाठी सहज सिद्ध होऊ शकतो. हाच त्या खऱ्या वृत्तीचा अभ्यास करण्याचा विचार. परमार्थामध्ये वृत्तीचाच विचार हा मुख्यत्वाने करायचा असतो की त्याच वृत्ती मला
एक वृत्ती अशी आहे की ती कामक्रोध करायला लावते आणि एक वृत्ती अशी आहे की तो आत्मा मी आहे, अशा पद्धतीने व्यक्त होते. म्हणजे या दोन्हीही बाजूला आपल्याला त्या वृत्तीला नेण्याचं क्रियमाण स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून मी माझ्या आनंदाशी एकरूप झालो पाहिजे. पुढे हा 21वा श्लोक जो आहे, या वृत्ती नसण्याचे प्रकाशन कुठस्थच करतो. म्हणजे वृत्ती असण्याचंही करतो, तर वृत्ती नसण्याचं का नाही करणार? कारण वृत्ती नाही हा सुद्धा एक वृत्तीचाच विचार आहे. हे कोणाला कळलं? अशी जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा त्या वृत्तीलाच कळलेलं असतं. भले ते नंतर कळलेलं असू दे, पण ते कळलेलंच असतं. पुढे असं म्हणतायत 21व्या श्लोकाच्या निमित्ताने, व ज्या विकार नसलेल्या आत्मप्रकाशाकडून सर्व वृत्तींमधील संधी व वृत्तींचा अभाव प्रकाशित केले जातात, ते कुटस्थ चैतन्य होय. मुख्य एवढंच सांगायचं या श्लोकामध्ये, की विकार नसलेलं जे आत्मचैतन्य आहे, ज्याच्यामध्ये विकार होत नाही, वृत्ती उमटते, वृत्ती संपते आणि नंतर संधिकाल आहे आणि पुन्हा नवीन वृत्ती उठते. म्हणजे याचा अर्थ काय? वृत्ती विकारशील आहे, वृत्तीमध्ये विकार होतो, वृत्ती उत्पन्न होते, वृत्ती काही काळ टिकते आणि वृत्ती शेवटी निघून जाते. म्हणजे याचा अर्थ वृत्तीला उत्पत्ती, स्थिती आणि नाश आहे, पण आत्मस्वरूप मात्र हे विकारी नाहीये. आत्मस्वरूपामध्ये अविकारी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही आणि विकार नसल्यामुळे त्या कूटस्थाकडनंच, त्या कूटस्थाच्या प्रकाशातच या वृत्तींचं प्रकाशन होतं. हा विभाग आपल्याला कळला पाहिजे. म्हणून वृत्तीचा प्रकाशक चिदाभास जरी असला तरी चिदाभासाचाही प्रकाशक हा आत्मा आहे, हे एवढं जर माझ्या लक्षात आलं, तर मग काय आहे, ते जे काय वृत्तींचं प्रकाशन आहे आभासासहित असलेल्या, ते सर्व त्या आत्मस्वरूपाकडनं होतं, एवढं आपल्याला लक्षात ठेवता येईल. उदाहरणही दिलेलं आहे की एखादा गाण्याचा चरण आहे किंवा एखादी गोष्ट असते आपल्या अंतःकरणात असते, कधी ती आठवत नाही आपल्याला. पटकन एखाद्याचं नाव आपल्याला आठवायचं असतं, पण ते काही आठवतच नाही, म्हणून ते आठवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आठवत नाही हा एक विभाग, नंतर आठवलं हा एक विभाग आणि मध्ये आठवण्याची प्रक्रिया हा एक विभाग. या तिन्ही ठिकाणी कुटस्थ चैतन्य नावाचं चैतन्य असतं. म्हणून इथे काय आहे, या प्रत्येक विचारांमध्ये ती संधी आहे, ती संधी शोधली पाहिजे. मुख्य विचार काय आहे, की नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद आणि पुन्हा मी कोण आहे हा विचार, अशा पद्धतीने क्षणभर अंतःकरण वृत्ती शांत करणे, हा त्या संधी शोधण्याचा विचार आहे. आणि ज्यावेळी ती संधी शोधली जाते, म्हणजे कुटस्थ चैतन्याचं स्वरूप ते मी आहे, अशा पद्धतीने सोहमचा विचार आपल्या अंतःकरणात येतो, तेव्हा मात्र मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करतो. म्हणून इथे काय आहे, या वृत्तीसाठी शोधण्यासाठी त्या साधकाला थोडं अंतर्मुख असलं पाहिजे. साधक कमालीचा चतुर असला पाहिजे. श्री गुरूंनी सांगितलेला जो विचार आहे ना, तो त्यांनी स्पष्ट ऐकून घेतलेला असला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचं साधन घडवलेलं असलं पाहिजे. आणि तो जर त्यांनी साधन त्याचं तसं घडवलेलं असेल, तर मग त्याला ही संधी सहज कळते आणि अंतःकरण वृत्ती शांत म्हणजे काय हेही त्याला कळतं. अदरवाईज ते नुसतंच बोलायची गोष्ट ठरते, पण त्यासाठी आपल्याला थोडासा त्या प्रॅक्टिसचा भाग आहे. हळूहळू त्या दोन वृत्तींमधलं अंतर वाढवत गेलं तर मला नक्की ती वृत्ती सहज कळते. किंवा मी एक श्वास आत घेतो आणि मग क्षणभर थांबून मी पुन्हा उच्छ्वास बाहेर टाकतो, त्यावेळी ते क्षणभर थांबणं जे आहे ती संधी आहे. पण माझ्या लक्षातच येत नाही, माझे श्वास भराभर चालू असतात. माझं मलाच कळत नसतं की त्या प्रत्येकाच्या ठिकाणी संधी आहे. थोडी जर का संधी शोधली तर मला त्या आत्मस्वरूपाचा विचार करण्याची एक संधी निर्माण होते. पण ते काही केल्या मला कळत नाही, आता त्याला काय करायचं? म्हणून साधक हा अंतर्मुख असावा लागतो, साधक असावा अलक्षी लक्षाचा, अशी भूमिका समर्थांनी मांडलेली आहे. दोन प्रकाशनांची स्पष्टता व अस्पष्टता. आता हा 22व्या श्लोकाचा विचार आहे. ज्याप्रमाणे बाहेरील घटादी पदार्थांच्या ठिकाणी दोन दुहेरी चैतन्य असतात, त्याप्रमाणे ती तशी आतील वृत्तीच्या ठिकाणीही असतात. म्हणून त्यांच्या संधीपेक्षा त्या वृत्ती अधिक स्पष्टपणे जाणवतात. आता इथं उदाहरण दिलेलं आहे की रात्री जर का आपण कारने प्रवास करत असू, तर आपल्याला ते पांढरे पट्टे सहज कळतात. कारण का त्या हेडलाईटच्या प्रकाशात आपल्याला ते सहज कळतात आणि मग तो बंपर आला पुढे, म्हणजे एखादा हंप पुढे आला तरी सुद्धा आपण सहजच त्याच्यावरनं शांतपणे जाऊ शकतो. पण दिवसा मात्र काय होऊन जातं ते आपल्याला दिसतच नाही आणि आपली गाडी सरळ जाते, धडाड आवाज करीत जाते. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, त्या वृत्तींना शोधायला मी जरा शांतपणे शिकलं पाहिजे. ज्यावेळी बाहेरचा घट पाहायची वेळ येते, त्यावेळी त्या घटालाही ब्रह्मचैतन्य व्यापून असतं. मग काय होतं, ती अंतःकरणातनं वृत्ती त्या
डोळ्यामार्फत बाहेर जाते आणि ती घटाला व्यापते. म्हणून दुहेरी चैतन्य घटाच्या ठिकाणी आहे. आणि पुन्हा आतलंच चैतन्य वृत्तीच्या स्वरूपात घटाकार होतं आणि पुन्हा आतमध्ये जाणण्याचं म्हणूया, जाणण्याचा जो चिदाभास आहे, तोच चिदाभास काय म्हणजे पुन्हा चैतन्य. कल्पित रूपाने त्याची भाषा चैतन्य अशी होऊ शकते. म्हणजे कल्पित रूपाने आपण चिदाभासाच्या निमित्ताने चैतन्य बाहेर जातं आणि आत येतं, असा जरी विचार केला तरी काय हरकत आहे. पण तो कल्पित रूपाने. पण त्यासाठी वेगळं नाव असल्यामुळे चिदाभास, आपण चिदाभास बाहेर जातो, चिदाभास आत येतो आणि मग तो घट जाणतो. म्हणून इथे काय आहे, सूर्यप्रकाशाच्या उदाहरणात आपल्याला ते स्पष्ट कळतं, की हा कवडचा आहे. कारण का ते इंद्रियांना कळतं. पण इंद्रियांना जेव्हा कळत नाही, तेव्हा मात्र हे आत्मा तत्व, चिदाभास तत्व हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. म्हणून इथे काय आहे, इथे कूटस्थाच्या प्रकाशातच हे सगळे व्यवहार चाललेले असतात. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणून इथे परावर्तित झालेला प्रकाश आपल्याला त्या कवडशाच्या निमित्ताने दिसतो. तसंच हे आत्मस्वरूप चिदाभासाच्या साह्याने, बुद्धिवृत्तीच्या साह्याने ते जणू काही कार्यान्वित होतं, असा त्याचा विचार आहे. वास्तवात आत्मस्वरूप हे पुन्हा वेगळंच आहे, म्हणजे करू न करता आहे. तरी पण काय आहे, त्या आत्मस्वरूपावर कल्पित रूपाने त्या कर्तेपणाचा किंवा कारणतेचा आभास निर्माण होतो. कार्यकारणातीत असलेलं जे काय आत्मचैतन्य आहे, त्याच्यावर त्या व्यष्टी सापेक्षतेने होणारे सगळे म्हणूया भ्रम आपल्या पुढे तयार होतात आणि त्याच भ्रमातनं निवृत्ती करणं हेच आपल्या अभ्यासाचं स्वरूप आहे. म्हणजेच ते कुटस्थाला जाणण्याचा तो विचार आहे. हा त्यातला एवढा भाग स्पष्ट झाला, की आपलं काम झालेलं आहे. तुम्ही म्हणता एवढाच समजलं, की आपलं काम झालेलं आहे. आता काम किती करायचं आहे, हे 76 श्लोक असेच काम करण्याचे आहे. पुढे असं 23वा श्लोक आहे, कुटस्थच दोन्हींचे प्रकाशन करतो असे काम म्हणू नये. आता हा त्यातला एक भाग आहे, की आपल्याला ज्ञान होत नसल्याने व आभास वृत्तीमुळे अज्ञान नष्ट होत असल्याने वृत्तीच्या ठिकाणी ज्ञातता व अज्ञातता कधीच नसते. आता मुख्य मुद्दा काय आहे, की ज्ञातता किंवा अज्ञातता हे कोणाचे धर्म आहे, ते घटाच्या ठिकाणी. घट मी जाणला किंवा हा घट आहे, घट मी जाणला किंवा अंधार असेल तर घट मी जाणत नाही. अशा पद्धतीने वृत्ती ज्ञानाच्या स्तरावर ज्ञातता किंवा अज्ञातता ही घटाच्या बाजूनी आहे. पण माझ्या बाजूनी काय आहे, वृत्ती आहे ना. जे वृत्ती आहे, मग वृत्ती जर का असेल तर वृत्तीला कळणं हा विचारच असतो. काही वेळा ते कळत नाही, पण कळत नसूनही ते कळलेलंच असतं. आपण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा आता असं आपण म्हणतो, मला ही गोष्ट कळत नाही, पण वाक्य अर्धवट आहे. मला ही गोष्ट कळत नाही आहे, तेव्हा ते पूर्ण होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, न कळणं हे सुद्धा एक पुन्हा कळण्याचाच प्रकार आहे. एवढं जर कळलं मला तर पुष्कळ झालेलं आहे. म्हणून इथे काय आहे, पण वृत्ती चिदाभासासह असल्यामुळे अशी नसते. म्हणजे ती वृत्ती चिदाभासासह असल्यामुळे ती जड अचेतन नाहीये, ती चेतन आहे. अशा पद्धतीने आपण म्हणूया, तो जड चेतनाचा संघात आहे. बुद्धी जड अचेतन आहे आणि त्यामध्ये तो चिदाभास असल्यामुळे ती बुद्धी जणू काही चेतित होते, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, त्या वृत्तीचं प्रकाशन कोण करतो, तर तो कूटस्थ किंवा आत्मा करतो आणि त्या कूटस्थाला म्हणजे त्या कूटस्थ रूप असलेल्या जीवाला त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर त्या चिदाभासासह त्याला पदार्थांचं ज्ञान होतं. म्हणून इथे काय आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान नावाची गोष्ट आहे, हा त्यातला भाग आहे. इथे त्यांनी स्पष्ट केलंय, की वृत्तींना ज्ञान वेगळेपणाने व्यापित नाही व वृत्ती निर्माण होताच त्यांच्याविषयीचे अज्ञान नष्ट झाल्याने त्यांना अज्ञानही व्यापत नाही. म्हणून वृत्ती काय आहे, अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणारा परिणाम. मग असं जर असेल तर मग त्या वृत्तीमध्ये ज्ञानप्रकाश आहे की नाही. मग त्या ज्ञानप्रकाशाच्या साहाय्यानेच मला या प्रत्येक गोष्टींचं ज्ञान होतं. जसं आतमध्ये मला कामक क्रोधादींचं ज्ञान होतं, तसंच मला बाह्य पदार्थांच्याही ज्ञानाचं ज्ञान होतं. म्हणून ही ज्ञातता आणि अज्ञातता जेव्हा ती मला वेगळेपणाने कळते, त्यावेळी ती चिदाभासाला कळलेली असते. आणि जेव्हा मी कूटस्थ रूप आत्मा आहे जेव्हा मला कळतं, तेव्हा ते मात्र एकमेव अद्वितीयाचं ज्ञान वेगळेपणाने होत नाही. हा एवढा विचार आपल्याला कळला म्हणजे झालं. पुढे आता हा जो 24वा श्लोक आहे, त्याच्या आधी असं म्हणतात, कूटस्थ व चिदाभास यात चैतन्य तेच असताना एक निर्विकार कूटस्थ व एक विकारी चिदाभास असं मानण्याचं कारण काय. आता इथून पुढे पुन्हा नवीन टॉपिक तयार झालेला आहे, की कर्तृत्व जेव्हा द्यायची वेळ येते, की हा व्यवहार करण्याचं कर्तृत्व जेव्हा द्यायची वेळ येते, त्यावेळी ते कर्तृत्व जीवाला द्यावं लागतं. म्हणजे चिदाभासासह असलेल्या अंतःकरण वृत्तीला द्यावं लागतं आणि त्या कूटस्थाला मात्र सोहळ्यात ठेवावं लागतं. कारण कूटस्थ हा अक्रीड आहे, तो काही करत नाही, पण त्याच्या सत्तेवर या सगळ्या गोष्टी घडतात
अशा पद्धतीने जर आपल्याला एक विचार तयार करायचा असेल, तर हे जे अज्ञानाचं जे आवरण आहे, ते मला दूर करायचं. ते दूर झालं, की मी कोण आहे, हे मला कळणार आहे. म्हणून हा 24वा श्लोक आहे. तो असं सांगतो, दुहेरी झालेल्या चिदाभास रूप चैतन्याची उत्पत्ती व नाश यांचा अनुभव येत असल्याने ते अकुटस्थ व दुसरे निर्विकार असल्यामुळे ते कुटस्थ होय. म्हणून इथे काय आहे, घटाती पदार्थांना वृत्ती व्यापते. हा एक आपण भाग पाहिला, हा घट आहे या निमित्ताने. आणि त्यानंतर ती वृत्ती मागे फिरते आणि मला तो घट आहे हे कळते. म्हणून इथे काय आहे, त्या ठिकाणी वृत्तीचा एक म्हणूया उत्पत्ती आहे आणि त्यानंतर घट जाणून झाल्यावर त्या वृत्तीचा नाश आहे. त्यानंतर दुसरी वृत्ती उठते. हा तो भाग आहे. पण या वृत्तींमध्ये उठण्यामध्ये एक वृत्ती संपलेली आहे आणि दुसरी वृत्ती उठते आहे. पण ती वृत्ती उठणं जो भाग आहे तिथे सुद्धा कूटस्थाच्या सत्तेवर आहे आणि पुन्हा वृत्ती जेव्हा नव्याने उठते, या वृत्तीचा लोप होतो आणि नव्याने वृत्ती उठते, तेव्हा त्याला सुद्धा सत्ता कूटस्थाचीच आहे. म्हणून इथे दुहेरी ज्ञान आहे. म्हणजे एक बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये एक घटाला व्यापलेलं ज्ञान आणि एक घट मला कळला हे ज्ञान. अशा या दुहेरी ज्ञानामध्ये सुद्धा कूटस्थ मात्र एकमेव अद्वितीयच आहे. म्हणून इथे काय आहे, त्या वृत्तीचं जे ज्ञान आहे, वृत्तीचा नुसता विचार केला तर वृत्ती जड अचेतन आहे. म्हणून ती कशी आहे, ती पुन्हा अस्थिर आहे. वृत्ती कशी आहे तर अस्थिर आहे, चिदाभासामुळे अस्थिर आहे. आणि पुन्हा त्या अस्थिर चिदाभासाला म्हणजे त्या अस्थिर वृत्तीला अधिष्ठान रूपाने ज्ञान काय आहे, तर ते ब्रह्मचैतन्याचं ज्ञान आहे. म्हणजेच त्या कुटस्थ चैतन्याचं ज्ञान आहे. हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे आपल्याला त्या वृत्तीला विकार आहेत, त्या कुटस्थ चैतन्याला विकार नाहीत, एवढा विचार कळला पाहिजे. कधी कधी मला अगदी मी स्पष्ट जाणलं म्हणून मला आनंदही होतो. अभ्यास करताना एखादी गोष्ट कळते मला, त्यामुळे मला आनंदही होतो. पुन्हा तीच गोष्ट मी विसरून जातो तेव्हा मला दुःखही होतं. अभ्यास का वारंवार करायला लावतात, की मुख्य मुद्दा काय आहे, अभ्यास सारखा सारखा करण्याने तो त्या वृत्तीमध्ये तो पक्का बसतो आणि मग तोच अभ्यास मला नको असलेला विचार आला तर तो पुन्हा वापरता येतो. अशा पद्धतीने ते विचार. म्हणून इथे काय आहे, घटाला व्यापलेली वृत्ती किंवा आत घट आहे अशी कळली जाणलेली वृत्ती, या दोघांनाही म्हणजे या दोन्ही चिदाभासाच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे त्याला मात्र त्या स्थिर रूपाने असणाऱ्या कुटस्थ चैतन्य ज्ञानरूप कुटस्थ चैतन्याचाच आधार आहे. म्हणजे त्याच्याच अधिष्ठानावर होतं. हा सतत सतत विचार आपल्याला प्रत्येक श्लोकाच्या निमित्ताने पुढे येणार आहे. आता कुटस्थ शास्त्र सिद्ध आहे हे एवढं याच्यावरनं आपल्याला पुढे सांगायचंय. तो 25व्या श्लोकाचा विचार आहे. अंतःकरण व त्याच्या वृत्तीचा साक्षी अशा भाषेत पूर्वीच्या आचार्यांनी अनेक प्रकारे कुटस्थाचाच व्यवस्थित निश्चय केलेला आहे. आता मागे काही ज्यावेळी विचार मांडले गेले त्यावेळी त्या साक्षीच्या ज्ञानाचा विचार झालेला आणि आपण तिथे व्याख्याही पाहिलेली आहे. श्री शंकर महाराजांनी सांगितलेली की अनुकूल प्रतिकूल पुन्हा अनुकूल प्रतिकूल विचाराने दृश्य जगताचा बाध केला असता अनुकूल प्रतिकूल रहित अंतःकरण वृत्तीत जी अवस्था असते तिला साक्षी अवस्था म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की हा साक्षी अवस्थेचा विचार आहे तो चिदाभासाला धरून आहे. मग असंच साक्षीत्व करता करता म्हणजे असं सारखं सारखं जेव्हा माझ्यासमोर हे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये बाहेरचे पदार्थ येतात, विषय येतात, त्यावेळी त्या विषयांचा मुख्य विचार माझ्या आसक्तीमध्ये रूपांतरित न होऊ देता मी अनासक्त वृत्ती ठेवतो आणि त्या अनासक्त वृत्ती करण्याच्या निमित्ताने मी त्या विषयांचं साक्षीत्व करतो. आणि मग त्या साक्षीत्व करता एक दिवस साक्षीत्व करण्याला सहजता येते आणि साक्षीत्व करण्याचा भाग संपून जातो, तेव्हा त्याला साक्षी रूप झाला असं म्हणतात. म्हणून तिथे वृत्तीची आवश्यकता पडत नाही, सहजच मी शांत झालो. वृत्तीची निवृत्ती आपण असं करतो. असे सगळे ते व्यवहार आहेत. पण हे सगळे जे काही विचार आहेत त्या ठिकाणी म्हणजे साक्षी चैतन्याचा जो विचार आहे, की जी वृत्ती साक्षीशी एकरूप होण्यासाठी त्या साक्षी अवस्थेचा विचार करते, ती सुद्धा त्या चैतन्याच्याच सत्तेवर. साक्षी शब्दाचा अर्थ काय, की त्या चैतन्याला म्हणजे त्या आत्मचैतन्याला अंतःकरण नावाची उपाधी लागली की त्याला साक्षी चैतन्य म्हणतात. असे ते विचार आहे. आता कुटस्थ हा विचार का मांडलेला आहे दीपाचा, तर तो कुटस्थ बेखबर आहे हे सांगायचं, की घडणाऱ्या व्यवहारांपासून हा कुटस्थ बेखबर आहे आणि तो मी आहे. म्हणून आत्मस्वरूपाचं नाव कुटस्थ झालं. मग व्यापक चैतन्याला संकुचित करणारं शरीर नावाचं तत्व आलं की त्याला म्हणायचं जणू काही संकुचित करणारं असा विचार आला की त्याला आत्मा म्हणायचं. म्हणून हे
थोडं थोडं जे काय बदल आहेत किरकोळ, त्या निमित्ताने त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. मग असं असताना मुख्य विचार काय आहे? असं असताना तू साक्षीत्व कशासाठी करतोयस? तर ते आत्मा जाणण्यासाठी करतो. ते साक्षीत्व साक्षीत्वासाठी नाही चाललेलं. त्या दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती का तयार करायची आहे? तर तो साक्षी जाणायचा आहे. कारण ही वृत्ती साक्षीच्याच सत्तेवर आहे. मग तीच वृत्ती हळूहळू सहज शांत होते आणि मला त्या साक्षीचा अनुभव येतो. म्हणजे तो साक्षी मी आहे अशा पद्धतीने अनुभव येतो. म्हणजेच काय आहे, कूटस्थ शास्त्र सिद्ध आहे एवढाच विचार सांगायचा आहे, की घटाचा व्यवहार करताना सुद्धा ती जी काय वृत्ती आहे घटाला व्यापणारी असो किंवा घट कळणारी असो, त्या ठिकाणी त्या वृत्तीला साक्षीचंच साह्य आहे, म्हणजेच त्या कुटस्थाचंच साह्य आहे, म्हणजे त्या आत्मस्वरूपाचंच साह्य आहे, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाचंच साह्य आहे. म्हणजे त्याच्या सत्तेवरच जर का या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार असतील, तर मग कुटस्थ हा शास्त्र सिद्ध आहे आणि हळूहळू मला तो कुटस्थ मी आहे इथपर्यंत जाऊन भिडायचं. पुढचा जो विचार आहे त्याच ग्रंथात कुटस्थाबरोबर चिदाभासाचेही वर्णन आहे. हा 26व्या श्लोकाचा विचार आहे. ज्याप्रमाणे मुख प्रतिबिंब व प्रतिबिंब ज्यात पडते तो आरसा हे प्रत्यक्ष दिसतात, त्याप्रमाणे आत्मा आभास व आश्रयभूत बुद्धी हे शास्त्र व युक्ती यांच्यामुळे कळतात. आता माझं मुख हे मला वेगळेपणाने मला कळतं. नंतर तो आरसाही मला वेगळेपणाने कळतो. त्यात पडलेलं प्रतिबिंबही मला वेगळेपणाने कळतं. पण ह्याच्यामध्ये सगळी इंद्रिय प्रत्यक्षता आहे. इंद्रियांच्या साहाय्याने आम्हाला गोष्टी जास्त स्पष्टपणे कळतात. मग तसंच आत्मा, आभास आणि बुद्धी हेही मला कळतातच की. आता उदाहरणार्थ आत्मा. शास्त्र काय सांगतं मला, की तुला ज्या काय 3 प्रेरणा आहेत, की तुझं अस्तित्व सतत असावं, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हावं आणि कायमचं सुख असावं. आता ह्या ज्या 3 प्रेरणा तुझ्या ठिकाणी आहेत सतत, त्या प्रेरणांचा मुख्य स्रोत आत्मा आहे. म्हणजे आत्मा जरी मला प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नसला, म्हणजे माझ्या पुन्हा 5 ज्ञानेंद्रियांना आणि 6 प्रमाणांना कळत नसला, तर विचारांनी मी त्याला स्वीकारू शकतो, की ज्या अर्थी या 3 प्रेरणा सतत मला आहेत आणि या प्रेरणा सतत बदलत आहेत. मग या बदलतात आहेत, तर याचा अर्थ याचं प्रेरणा स्त्रोत असं असलं पाहिजे. ते एकमेव अद्वितीय आहे असं शास्त्र सांगतं आणि त्याच्यावर मी श्रद्धा विश्वास ठेवतो आणि पुढे प्रवास सुरू करतो. तसंच आभास नावाचं तत्व. आत्मस्वरूपाच्या प्रकाशात या सर्व गोष्टींचं प्रकाशन होतं. म्हणजे जगतातील पदार्थांचं असा जेव्हा विचार बोलला जातो, तेव्हा मात्र मला लक्षात घ्यावं लागतं, की मी मला कळतो. असा जेव्हा विचार करायची वेळ येते, अत्यंत अंधारातही मी मला कळतो, तर तो कोणाच्या प्रकाशात कळतो? तर तो आत्मप्रकाशात कळतो. याचा अर्थ त्या चिदाभासाच्या निमित्ताने म्हणजे बुद्धीत पडलेल्या चिदाभासाच्या निमित्ताने मला कळतो. मग आता बुद्धीचं लक्षण, मग बुद्धी कशी आहे? मुळातली जड अचेतन आहे, पण त्या चिदाभासामुळे ती जणू काही आपली ऍक्टिव्हेट होते. बुद्धी नावाचं तत्व मला 5 ज्ञानेंद्रियांना कळत नाही. पण मला माझी बुद्धी अशा पद्धतीने मला जाणता येतं. म्हणजे बुद्धी माझ्यापेक्षा वेगळी आहे. असं जर का मला काही कळत असेल, काही गोष्टी मला वेगळेपणाने कळतात आणि एकच गोष्ट अशी आहे, की ती मला एकरूपतेने समजून घ्यावी लागते. तिला आत्मतत्व म्हणतात. म्हणून इथे काय आहे, की बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये उदाहरणं दिली ना, की उदाहरणं ही पटून जातात. पण उदाहरणावरनं जेव्हा द्राष्टांत म्हणजे आपल्याला सिद्धांत समजून घ्यायची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्याला खूप काही कसरत करावी लागते. म्हणजे त्या अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी अज्ञानाची निवृत्ती करावी लागते. आणि ती जर अज्ञानाची निवृत्ती केली, तर मग हे युक्तीने आणि पुन्हा युक्ती शब्दाचा अर्थ आपण अनुमान वगैरे अशा पद्धतीने किंवा समजून घेण्याची रीती आणि पुन्हा युक्ती शब्दाचा अर्थ उदाहरण. आता उदाहरणाच्या निमित्ताने आपण समजून घेऊ शकतो. म्हणून ही जी काय प्रणाली आहे ती मी वापरावी. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. मुख्य मुद्दा काय आहे? त्या सिस्टीमला दोष देऊ नये, सिस्टीम समजूनच घ्यावी आणि समजता एक दिवस सिस्टीमचं काम झालं की सिस्टीम आपोआप निवृत्त होते. ती निवृत्त होईपर्यंत मी आपला अभ्यास करावा. पुढे हा 27वा श्लोक आहे. घटाकाशाप्रमाणे बुद्धीमुळे मर्यादित झालेल्या कुटस्थ परलोकी जाणे शक्य असताना चिदाभास मानण्याची गरज काय ते सांगावे. आता ही शंका स्वरूप असलेला हा जो भाग आहे. आता त्यामध्ये घटाने मर्यादित झालेला आकाश, त्याला आपण घटावच्छिन्न आकाश असं म्हणतो. किंवा जेव्हा बुद्धीने मर्यादित, जेव्हा हा जो कुटस्थ चैतन्य होतं असं आपण जेव्हा म्हणतो, की त्या बुद्धीने जणू काही मर्यादित कुटस्थ चैतन्य झालं, तर बुद्ध्य म्हणजे किंवा बुद्ध व छिन्न चैतन्य असं आपण म्हणतो. किंवा बुद्धीने काय झालं, बुद्धीने त्याला अवच्छेद केला.
अवच्छेद या शब्दाचा अर्थ मर्यादित केलं. अवच्छिन्न चैतन्य म्हणजे मर्यादित केलेलं चैतन्य. वास्तवात चैतन्य अमर्याद आहे, पण बुद्धीमुळे जणू काही ते सीमित झाल्यासारखं होतं आणि मग चिदाभासाच्या निमित्ताने म्हणजे बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब यासह ती चिदाभासाची व्याख्या क्वालिफाय होते. म्हणून इथे त्याप्रमाणे कुटस्थही बुद्धीबरोबर परलोकात जाणे करू शकेल. वेगळा चिदाभास त्यासाठी का मानावा? आता हे कर्मठ लोक आहेत, त्यांना जायचं असतं स्वर्गात. मग त्या अर्थी आता हे असंही जाणं शक्य आहे. मग आता बुद्धीसह मग त्यासाठी कुटस्थ कशाला पाहिजे? आता त्याचं उत्तर दिलेलं आहे. तो 28वा श्लोक असं सांगतो, उत्तर ऐकावे. असंग कुटस्थ केवळ मर्यादित झाल्याने जीव होणे शक्य नाही. तसे मानले तर घटाधिकांनी मर्यादित झालेल्या ब्रह्माला जीवत्व येईल. आता इथून पुढे जीव नावाचं तत्व त्यांना समजावून सांगायचं आहे की कुटस्थ हा मर्यादित झाला. कशामुळे मर्यादित झाला? जणू काही त्या शरीर नावाच्या उपाधीमुळे मर्यादित झाला, म्हणून तो कुटस्थ जीव होणं शक्य नाहीये. म्हणजे याचा अर्थ जो अस्सल कुटस्थ आहे, म्हणजे जे अस्सल ब्रह्म आहे, शुद्ध ब्रह्म आहे, ते जीव चैतन्य होणं शक्य नाही. पण काय आहे समजून सांगण्यासाठी, जेव्हा हे जग झालेलं नाही हे मला कळत नाही, तेव्हा मात्र ती सतासत विलक्षण अनिर्वचनीय ही जगताची थेअरी आपल्याला समजून सांगावी लागते. मग त्याच्यामध्ये जीव जगत ईश्वर ब्रह्म असे 4 कल्पित विचार आपल्या पुढे आणावे लागतात. आणि ते आणायला गेलं की मग काय आहे की केवळ उपाधीमुळे आलेले परिच्छिन्नत्व मर्यादा हे जीवभावाचे लक्षण नाही. आता मुख्य मुद्दा काय आहे की घटाने देखील चैतन्य मर्यादित होते, म्हणजे ते वास्तवात होते काय? तर ते वास्तवात होत नाही. ते घटावच्छिन्न चैतन्य अशी जेव्हा आपण भाषा बोलतो त्यावेळी घटाने जणू काही सीमित झालेले चैतन्य, शरीर नावाच्या उपाधीने जणू काही सीमित झालेले चैतन्य, कारण त्यामुळे मी तो कुटस्थरूप आत्मा आहे हे कळून घेण्याची व्यवस्था. कारण ते जणू काही मर्यादित झालेला जो भाग आहे ना, तो मर्यादित्व माझं सोडायचंय मला. आता ते जर मर्यादित्व किंवा परिच्छिन्नपणा, शरीर रूपाने असलेला परिच्छिन्नपणा आणि त्या शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे अशी असलेली अंतःकरण वृत्ती, आता तीच फक्त मला दूर करायची आहे. त्या अंतःकरणातला दोष दूर झाला तर मी कोण आहे? मी आनंदाचा ठेवा आहे. म्हणून इथे काय आहे की बुद्धी स्वच्छ असून घटादी मलिन आहे. मग त्या बुद्धी स्वच्छ असल्यामुळे तिच्यात ते म्हणूया प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता आहे आणि घटाधिकांमध्ये नाही. म्हणून इथे काय आहे की असंग कुटस्थ केवळ मर्यादित झाल्याने जीव होणे शक्य नाही. तो जीव झालाय असं जे बोललं जातं ते कल्पित रूपाने आहे. तसे मानले तर मग घटाधिकांनाही पुन्हा ब्रह्मत्व प्राप्त होईल. म्हणजे जसं त्या घटा कुटस्थामुळे जीवत्व प्राप्त आलं या जीवाला, तसंच मग घटालाही ते जीवत्व प्राप्त होईल. पण त्या घटाला मी कोण आहे हे कळतच नाहीये. हे त्यातले विचार आहे. म्हणून इथे काय आहे, घटात अंतःकरण नसल्यामुळे मी घट आहे हे त्या घटाला कळत नाही. पण मला मात्र कळते. मग कळते तर मी मुक्त होण्याचा विचार करू शकतो. म्हणून घट जड अचेतन आहे आणि अंतःकरण मात्र हे जणू काही ऍक्टिव्हेट होतं. ते जरी जड अचेतन असलं तरी ते प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता त्या अंतःकरणामध्ये असते. हा विचार इथं जीव नावाचं तत्व पुढे आता त्यांना सांगायचंय. आणि मग त्याच्या पुढे जाऊन जीवाचं अधिष्ठान कुटस्थ आहे आणि ते कुटस्थ मी आहे आणि कुटस्थच ब्रह्मरूप आहे, अशा रीतीने ते कुटस्थ दीप प्रकरण संपणार आहे. पुढे हा 29वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, त्याचे स्पष्टीकरण. बुद्धी स्वच्छ असल्याने ती भिंतीप्रमाणे नाही असे म्हणावे, तर ती स्वच्छ असली तरी परिच्छेदात असणाऱ्या स्वच्छतेमुळे तुझ्या म्हणण्याला कशी बळकटी येणार? मुख्य मुद्दा काय आहे की आता आपल्याला बळकटी कशाची करायची आहे की परिच्छिन्नतेचा विचार केला, पण परिच्छिन्न काय आहे? तत्व परिच्छिन्न आहे. आता बुद्धी स्वच्छ आहे म्हणून ती तो आत्मप्रकाश ग्रहण करण्याचं सामर्थ्य आहे. आता बुद्धी स्वच्छ का अस्वच्छ असा जरी थोडासा विचार केला, आता समजा पाण्याचा विचार केला की ते पाणी आहे जरा गढूळ आहे. गढूळ जरी असलं तरी सुद्धा त्या सूर्याचं प्रतिबिंब कसं तरी कळतच ना आपल्याला, अस्पष्ट का होईना कळतच. आणि जेव्हा पाणी स्वच्छ असतं, अगदी बिस्लेरीचं पाणी आहे असं समजूया, त्यावेळी ते प्रतिबिंब आपल्याला अगदी स्पष्ट कळतं. म्हणजे बुद्धी ज्यावेळी स्वच्छ असते, मुख्य मुद्दा काय आहे की जी स्वच्छ बुद्धी आहे, बुद्धी तेज तत्वाची आहे, ती मुळातली स्वच्छच आहे. मग तिथे मात्र प्रतिबिंब ग्रहण करण्यास ती अत्यंत योग्य आहे. पण बुद्धी स्वच्छ असेल तर तिथे मात्र काय आहे, ते प्रतिबिंब बिंबरूपच आहे हे कळण्याची व्यवस्था आहे तिथे. म्हणजे जीव ब्रह्मरूपच आहे, कुटस्थ रूपच आहे हे कळण्याची व्यवस्था आहे.
पण मुख्य मुद्दा काय आहे, ती अस्वच्छता काय आहे? ती अस्वच्छता आहे ती रजतम गुणांची आहे. आणि ती रजतम गुणांची भेसळ त्या बुद्धीमध्ये असल्यामुळे ती बुद्धी काय होते, स्वच्छ असून जणू काही अस्वच्छ होते. आणि अस्वच्छ होऊन मी देह, मी करता, मी भोगता असं म्हणते. त्यातूनच तर माझी सुटका करायची. आणि त्यातून सुटका करायची असेल तर सत्वगुणाची कास धरावी लागते आणि सत्वगुणाने ती बुद्धी स्वच्छ होते. म्हणून इथे काय आहे, की कोणत्याही परिच्छिन्न करणाऱ्या पदार्थांमुळे जीवत्व येणे योग्य ठरेल असं जे काय म्हणणं आहे ना, ते लक्षात घ्यावं लागेल, की तो पदार्थ जो आहे तो जड चेतनाचा संघात आहे का तो नुसता जड अचेतन आहे. हे दोन विचार पुढे येणार आहेत. जड अचेतन असेल तर तिथे प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता नाहीये. आणि तो जड चेतनाचा संघात असेल म्हणजे जीव असेल तर तिथे मात्र त्या बुद्धीमध्ये ते प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता आहे. आणि तिथे मात्र मुक्तही होण्याची व्यवस्था आहे. हे सगळे विचार आपल्या पुढे येतात. आता इथे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलंय 30व्या श्लोकाच्या निमित्ताने, धान्य विकणाऱ्याने लाकडाच्या मापाने शेर तांदूळ विकले किंवा कासे या धातूच्या मापाने विकले तरी तांदळाच्या मापात काही फरक पडत नाही. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की इथे लाकडाचा एक दृष्टांत आहे आणि या पुन्हा याचा आहे, कास्याच्या भांड्याचा आहे. आता लाकडामध्ये मात्र प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता नाहीये कारण ते जड अचेतन आहे. आणि हे जे कासं आहे ते मात्र कसं आहे तर ते चकाकतं आणि चकाकल्यामुळे तांदळाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. बस एवढाच विचार या श्लोकात सांगायचा आहे. म्हणजे इथे काय आहे, दृष्टांताची फार चिरफाड नाही करायची. त्या दृष्टांतातनं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळून घ्यावं, की मापात फरक पडत नाही. लाकडाने 1 शेर तांदूळ मोजले आणि काशाच्या भांड्यात 1 शेर मोजले तरी काही फरक पडत नाही. दोन्हीच्या साह्याने मापलेले तांदूळ एकच असतात. तांदूळाच्या मापात फरक पडत नाही. तरीही आता तरीही काय सांगायचंय तर तो आजच्या अभ्यासातला आपल्या शेवटचा श्लोक आहे. परिमाण जरी तेच असले तरी काशाच्या मापात तांदळाचे प्रतिबिंब पडते हा वेगळेपणा आहेच. त्यामुळे बुद्धीमध्येही आत्मभास होईलच. मुख्य मुद्दा काय आहे की त्या लाकडामध्ये ते प्रतिबिंब पडत नाही, म्हणजे त्या जड अचेतन पदार्थामध्ये, म्हणजे त्या घटामध्ये प्रतिबिंब पडत नाही म्हणून मी घट आहे हे जाणू शकत नाही. पण ते बुद्धीत मात्र प्रतिबिंब पडतं, म्हणजे त्या काशाच्या भांड्यात पडतं म्हणजे बुद्धीत पडतं. ते उदाहरण बुद्धीसाठी दिलेलं आहे. आणि बुद्धीत जर का ते प्रतिबिंब पडत असेल तर बुद्धीमध्ये जाणण्याची व्यवस्था तिथे तयार होऊ शकते. आणि बुद्धीमध्ये जाणण्याची व्यवस्था होते तेव्हा तो प्रकाश कोणाचा अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. त्यावेळी तो प्रकाश कुटस्थाचा आहे असा विचार आपल्या पुढे येतो आणि मग त्या जीवाची व्याख्या होते बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. म्हणून इथे काय आहे, लाकडात प्रकाश पडणार नाही पण तो बुद्धीमध्ये मात्र तो प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता आहे. आणि क्षमता आहे म्हणून तिथे त्या बुद्धीला तिथे मुक्त होण्याची व्यवस्था तेथे त्याच्या ठिकाणी करता येते. आणि या कुटस्थ दीपाचा विचारच तो आहे की त्या बुद्धीचा उपयोग करून घ्यायचा आहे. कारण समर्थही म्हणतात बुद्धी दे रघुनायक. त्याचं कारणच आहे की रघुनायका मला तू कोण आहेस, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, तू एकमेव अद्वितीय आहेस आणि मी तुझाच वंशज असल्यामुळे मी सुद्धा तेच आहे हे कळून घेण्याची बुद्धी तू मला दे. आधी काय होतं, तू कोण आहे हे शब्दांनी ज्ञान गोळा करावं लागतं आणि मग मी ते आहे अशा पद्धतीने ती साधना करावी लागते. आणि ते साधन करता करता मी आणि तो या दोघांमधलं जे अंतर आहे ते निघून जातं आणि मी आणि तो अशा उपाध्या दूर होतात आणि उरतं ते केवळ कुटस्थाचं स्वरूप, ते आत्मस्वरूप. त्यासाठी बुद्धी दे रघुनायका अशा पद्धतीने त्या बुद्धीचा विचार इथे आलेला आहे. आणि तोच बुद्धीचा विचार इथे, बुद्धी ही शुद्ध आणि स्वच्छ असल्यामुळे ती प्रतिबिंब ग्रहण करण्यास योग्य असते. म्हणून इथे त्या कुटस्थाचा प्रकाश जो आहे तो बुद्धीत आपोआपच पडतो आणि मग ते बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब असा विचार आपल्या पुढे तो पक्का होतो. अशा रीतीने आपण 31 श्लोकांपर्यंत आलेलो आहोत. आता आपली 54-55 मिनिटं संपलेली आहेत. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. विचार आणि वृत्ती ही एकच आहे का? काय काय विचार आणि वृत्ती हा आता एकच करायचं. आता हे बघा, मूळचं अंतःकरण शांत आहे, आलं का लक्षात? आलं. हा, आता मूळच्या अंतःकरणामध्ये मी हे करू का ते करू असं जेव्हा उठतं, म्हणजे अंतःकरण वृत्तीत विचार, आता तुमच्या विचार शब्दाचा बोलूया, तर विचार जेव्हा उठतो तेव्हा त्याला मनोवृत्ती म्हणतात. म्हणजे त्या मूळच्या अंतःकरणामध्ये बदल झाला न की त्याला वृत्तीचं स्वरूप येतं.
निर्णय घेतला की त्याला बुद्धिवृत्ती म्हणतात. एखादा विषय अंतःकरणात साठवून ठेवला की त्याला चित्तवृत्ती म्हणतात. आणि मी केलं अशी भूमिका सतत मांडली की त्याला अहंकार वृत्ती म्हणतात. अशा पद्धतीचा भाग. हॅलो, आलं का लक्षात तो विचार? हा, बरोबर आला. हा, पण हे ह्याच्यामध्ये सुद्धा मग आपल्याला विचार जो कळतो तो सुद्धा कसा काय प्रकाराने कळतो आता हे विचाराचा? बघा ना, विचार कोणाला कळतो असं जेव्हा बोलायची वेळ येते की ज्याच्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे त्याला विचार कळतो. आता कोणाच्या ठिकाणी आहेत, तर हे जीवाच्या ठिकाणी आहेत. जीवाच्या ठिकाणी शरीर आहे. मग जीवाला हे विचार कळतात. पण आत्मा मात्र ह्यापासून वेगळा आहे. कुटस्थ नावाचं तत्व जे आहे ते एकमेव अद्वितीय आहे, बेखबर आहे. आता बेखबर असल्यामुळे त्याला हे विचार कळत नाही. मग विचार कोणाला कळतात, तर जीवाला कळतात. मग जीवाला कळतात म्हणजे कोणाला कळतात, तर वृत्तीस्थ चिदाभासाला कळतात. म्हणजे जीव आणि चिदाभास बुद्धीसह हे काही वेगळं नाहीये, हा त्यातला विचार करायचा. बरोबर, बरोबर. हा. आणि मग तोच विचार आपण करू शकतो ना, की मी देह आहे हा एक विचार आहे. आता हा मला वेगळेपणाने कळतो म्हणून तिथे मी आत्मा आहे हा वृत्तीच्या स्तरावर असलेला विचार त्या मी देह आहे या विचाराला घालवण्यासाठी आपण उपयोगी पडू शकतो. म्हणजे उपयोगिता सिद्ध करू शकतो. आणि तो नको असलेला विचार मी माझा बाजूला करू शकतो. हा त्यातला भाव. म्हणून परमार्थ वृत्तीचा आहे, काही करण्याचा नाही. हा, हा, हा. अशा अर्थाने आहे त्याचा विचार. म्हणजे माझी जी चुकीची कल्पना आहे तेवढीच मला बाजूला काढायची आणि ती चुकीची कल्पना योग्य कल्पनेने जाईल. मी नाही, कुटस्थ मग आहे. त्याचा कसा बाद करायचा, त्याचा म्हणजे प्रक्रिया कशी? आता ती प्रक्रिया उदाहरणार्थ माझ्या देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असं जर का माझ्या अंतःकरणात वृत्ती तयार झाली तर तिथे मला काय समजून सांगायचं की देहरूपाने तू आला आहेस, काही काळ टिकशील आणि कालांतराने जाशील. त्यासाठी तू आजारी पडला तर औषध घे, पण आत्मरूपाने तू मरणं शक्य नाही. अशा रीतीने देहाच्या अस्तित्वावर अवलंबून असलेले जे विचार आहेत ते मला डायल्यूट करता येतात आणि एक दिवस ते विचार समूळ नष्ट होतात. आणि समूळ नष्ट झाला की तिथे मी जो मुख्य विचार आहे तोच प्रगट होतो आणि तो विचार आहे मी आत्मा आहे, असा तो विचार आहे. म्हणजे नको असलेले विचार घालवायचे केवळ आपल्याला. मग एक प्रकारे विचारांच्यावर सुद्धा आपल्याला या पद्धतीने कंट्रोल करता येईल. हा, मग विचारांवर विचारांनीच कंट्रोल करायचा आहे. नको असलेला एक विचार देहबुद्धीचा आणि हवे असलेला विचार आहे तो मी आत्मा आहे हा विचार किंवा मी कुटस्थ आहे हा विचार. त्याने ते नको असलेला विचार. हा, बोला. ती कंट्रोल करण्याची पद्धत म्हणजे दोन वृत्तींमधला अंतर वाढवणे हाच आहे ना? अंतर आपल्या पद्धतीत अंतर वाढवायचं नाहीये, पण एक गोष्ट अशी आहे की तो नको असलेला विचार आला, त्याला हव्या असलेल्या विचारांनी छेद दिला, मग सोहम म्हणायचं, क्षणभर अंतःकरण वृत्ती शांत करायची आणि त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा. अनुभव घेतला की त्या आनंदाविषयी असलेला जो संशय आहे ना तो दूर होऊन जातो. आपल्याला त्या वृत्तीचा मोठेपणा नाही तयार करायचा, हा त्यातला भाग आहे. आणि ते जे काय प्रकरण आहे की तो नको असलेला विचार जेव्हा अंतःकरणातून निघून जाईल त्यावेळी मी सरळच मी त्या आनंदाच्या वृत्तीत राहील ना, अशाही पद्धतीने ते विचार आहे. पण ध्यानामध्ये अशी कुठलीही कृती करू नका असं सांगतात. मग त्याचं कारण असं आहे की ध्यानामध्ये आपल्याला काय करायचंय, ध्यानामध्ये आपल्याला मंत्र का दिलेला आहे, कारण त्या मंत्रावर कॉन्सन्ट्रेट व्हा, हा त्यातला भाग आहे. की ज्यावेळी ध्यानामध्ये असताना माझ्या अंतःकरण वृत्तीत हा विचार येतो की मला मुंबईला जायचंय असा विचार आला तिथे ध्यानामध्ये, तर तिथे मात्र ती प्रक्रिया म्हणायला बसलो ना तर ती खूप वेळ खाणारी प्रक्रिया आहे. आता ध्यानामध्ये मला मुंबईला जायचंय हा विचार आला तर मग मी काय करायचंय, त्या मुंबईला जाणाऱ्या विचाराला स्टॉप करून मी माझ्या मंत्रावर यायचं. आलं लक्षात? ध्यानामध्ये नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद द्यायचं ही प्रक्रिया नाही वापरायची, ही जागृतीतली साधन आहे. पण ध्यानामध्ये मात्र मी मंत्रावर कॉन्सन्ट्रेट व्हायचं आणि मी जसा मंत्रावर कॉन्सन्ट्रेट होत जाईल तसा माझी अंतःकरण वृत्ती बाहेर जाणं बंद होऊन जाईल. ती मंत्रावरच कॉन्सन्ट्रेट राहील आणि मंत्रावर कॉन्सन्ट्रेट राहून ती हळूच एक क्षण असा आणून देईल की ती खऱ्या आनंदाला स्पष्ट शिवून ती पुन्हा त्या मंत्रावर येईल. आणि त्या म्हणजे नामस्मरणाचं हे गुपित आहे. अर्थात तेच आहे. नामस्मरणामध्ये एक विचार आहे की ज्याचं नाम मी घेतो तो राम आणि पुन्हा
ते राम नावाचं नाम, या दोघांमध्ये काय फरक आहे? नाम आणि नामीमध्ये अभेदच आहे की नाही? जिथे नाम तिथे राम, अशी जर माझी अंतःकरण वृत्ती असेल, तर ज्यावेळी मी रामाचं नाम घेतो त्यावेळी मी रामरूप आहे की नाही? बरोबर. एका हा. वेळी अंतःकरणात एकच विषय राहतो. आता जर का माझ्या अंतःकरणात राम असेल, रामाचं नामस्मरण असेल, तर मग मी रामापेक्षा दुसरा वेगळा होतो कुठे? मग त्याला रिअलाइज करा एकदा, मागे वळून जरा. बरोबर. हा, मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं मी कितीतरी वेळा आनंदात होतो. माझ्या मनात काही विचारच नव्हता. शोधून काढायला बघा की मागे काय माझ्या मनात विचार येऊन गेले, ते की आलेलेच नसतात. रामाशिवाय काही विचारच नसतो. हा त्यातला भाग आहे. हा, बरोबर. हा ऍडव्हान्टेज आहे आपला. असं आणखीन करायचं. आणखीन जरा थोडा खोलात बघितलं तर हे विचार येतात हे प्रारब्धानुसार येतात ना. नाही, काही वेळा आपणही उकरून काढतो ना. अचानक जे येतात विचार ते प्रारब्धानुसार आहे म्हणूया, की काही कारण नसताना आपल्या मनात एखादा विचार येतो की त्याचा काही कार्यकारण भाव संबंध नसतो, तेव्हा त्याचा विचार प्रारब्धावर जाऊ द्या. पण बऱ्याच वेळा मी मात्र उकरून काढलेले विचार असतात, की उदाहरणार्थ मी इथं आहे, मग माझी मुलगी कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. तर मग मी त्या नाशिकमध्ये माझ्या मुलीचं कसं चाललं असेल, हा विचार जर मी काढला तर याला प्रारब्ध म्हणायचं काय? हा, हा हा. मीच काढलेला विचार. बरं. हा, मग मग असेच तो बरेच जास्त असेच विचार आहेत असेच जास्त. विचार असतात की जे मीच उकरलेले असतात. मग तिथेच ते तिथल्या तिथे त्यांना छेद द्यायचा. छेद द्यायला गेलं ना की मग ते हळूहळू विचार म्हणतात की आपण आलो की हा आपल्याला हाकलून देतो. असं त्याला त्या विचारांची अशी उचलबांगडी झाली पाहिजे. त्यांना भीती वाटली पाहिजे याच्या अंतःकरणात यायला, म्हणजे माझ्या अंतःकरणात यायला. मग मी सहज आनंदाकडे निघून. हा त्यातला भाग. बरोबर. हा, वृत्तीचा विशेष झाला की सुख दुःख आहे. सामान्य रूपाने वृत्ती राहणारच आहे. राहू दे, त्यांनी काही त्रास नाही. नाही, आता ह्या विचारांच्या म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रियाचा आपण संबंध कसा जोडायचा याच्यामध्ये? आता हे बघा, बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया मी द्यायची गरजच नसते. असंही असतं की उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बोलते, माझ्या घरातलीच असते, मला काही त्याचं उत्तर दिलं तर घरात भांडणं वाढतात किंवा घरात कटकट वाढते. त्याच्यापेक्षा मी गप्प बसलो तर काय होईल? म्हणजे प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देणं आवश्यक असतंच असं नाही. जिथं गरज असेल तिथं अवश्य द्यावी, पण शांततेने द्यावी, पोटातलं पाणी न घालता. आणि जिथे बरोबर. गरज नाही तिथे रामकृष्ण हरी म्हणून शांत बसावं. बरोबर. असं त्याचा विचार आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या क्रिया प्रतिक्रिया आपण कमी करायच्या. हा, हा. भूमिका आहे. समोरच्याचा विचार नाहीये तिथे. असं. फार म्हणजे थोडा हा चिंतनाचाच विषय आहे. अगदी अगदी. तो म्हणजे पुन्हा ट्रायल अँड एरर पुन्हा. मी मलाच स्वतःला बघायचं, मी अननेसेसरी प्रतिक्रिया किती देतो गरज नसताना. दोन माणसं बोलत असतात, मी जाऊन त्यांना शहाणपणा शिकवतो. परमार्थाचा माणूस असतो ना मी. तुम्ही करताय तो विचार चुकीचा करताय. रेल्वेत बसलेलो असतो, एसटीत बसलेलो असतो, त्यांचे त्यांना करू द्या विचार, आपण आपल्या मजेत जगावं. हरिओम, असा तो विचार. आणि म्हणजे काही वेळा प्रतिक्रियेतनं आपण आपलं प्रारब्ध सुद्धा निर्माण करत असतो ना. आता मग काय, त्यातनं देहबुद्धीचे विचार निर्माण झाले की मग वासना निर्माण होतात. मग त्याप्रमाणे माझं वर्तन घडतं. वर्तन घडलं की मी वाहून जातो. मग ते निषिद्ध घडलंय का योग्य घडलंय? योग्य घडलेलं असेल तर निष्काम असेल तर चित्तशुद्धी शांती आहे. उदाहरणार्थ पांडुरंगाच्या देवळात जावं अशी जर का वासना निर्माण झाली तर जावं, काही हरकत नाही. तिथं मी निस्तरंग व्हायची व्यवस्था आहे. पण तेच जर का मी सिनेमा थिएटरमध्ये गेलो तर अनेक वृत्ती गोळा करून घरी येतो. मग तिथे मला पायबंद घालता आला पाहिजे. बरोबर. हा, असं ते निषिद्ध वर्तनाकडे जायचं नाही काही झालं तर. बरोबर. म्हणजे विचार करणं ही एक वृत्ती आहे का? हो, विचारामध्ये वृत्ती आहे. कारण विचार आणि खूपदा अंतःकरणात आपले अनकंट्रोल्ड विचार असतात. म्हणजे मग तिथे एकदा त्यालाच कळतं. कंट्रोल करायचंय आपल्याला. म्हणजे मग त्याच्याकडे कंट्रोल करायचं म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मग लक्ष ते द्यायचं. लक्ष कसं द्यायचं? आता तो विचार मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला योग्य आहे काय, आणि तो माझ्या व्यवहारासाठी अनावश्यक आहे असं जर असेल तर त्याला बाजूला करावं लागेल. हां, ते व्यवहार करायचं करण्यापुरता विचाराने. आपल्याला व्यवहाराचा विचार केला पाहिजे. हां, ते विचारांनी दुसऱ्या राईट विचारांनी करायचा. राईट विचाराने हा जो हं. फॉल्स विचार आहे तो हां, काढून टाकायचा. बरोबर आहे. पण आणि मग लक्ष देणे म्हणजे काय? ती लक्ष वृत्ती म्हणजे, आहे का? हा, आता कसं आहे की तो नको असलेला विचार राईट विचाराने बाजूला केल्यानंतर मग हं. क्षणभर माझी शांत स्थिती मी माझ्या अंतःकरणात तयार करावी. ती कृत्रिम असते. म्हणजे
ती सनिमित्त असते. पण अशी करता करता काही दिवसांनी ती सनिमित्त निर्मित करायची गरज पडत नाही, ती सहजच शांत राहते. हा नाही, त्यातला लक्ष देणे ही गोष्ट काय आहे म्हणजे? माझ्या वृत्तीवर, म्हणजे माझ्या वृत्ती ह्या नको असलेल्या विभागातल्या वृत्ती आहेत का त्या हव्या असलेल्या विभागातल्या आहेत, यावर मला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे लक्ष पण एक प्रकारे वृत्तीच आहे का? वृत्तीच आहे ना, मग काय, वृत्तीने नको असलेल्या वृत्तींचा हव्या असलेल्या वृत्तीने केलेला निचरा, हाच त्यातला विचार आहे अभ्यासाचा. मग आता तुम्ही काहीतरी एक म्हटलं ते मला समजलं नाही. अलक्ष लक्ष देणं म्हणजे काय? अलक्ष लक्ष देणं, अलक्ष लक्ष देणं हे मी काय आता बोललेलं नाही, पण साधक असावा अलक्षी लक्षाचा, असं समर्थांचं म्हणणं आहे. या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या नको असलेल्या वृत्ती आहेत देहासंदर्भातल्या किंवा बुद्धी संदर्भातल्या, त्या मी दूर करून माझी अंतःकरण वृत्ती शांत करणं आणि त्या शांत स्थितीत आनंदाचा अनुभव घेणं, हा अलक्षी आनंदाचा अनुभव आहे. म्हणजे अलक्षी हे आत्म्यालाच अलक्षी म्हटलं. शब्दाचा अर्थ आत्मा एकमेव अद्वितीय आहे ना, त्याला अच्छा, टार्गेट अलक्ष. नाही करता येत मला. हम्म. आलं का म्हणून लक्षात? त्या आत्म्याला अलक्षी म्हणून त्याच्याकडे लक्ष हा, द्या. तो टार्गेट नाही करता येत, पण काय आहे, अशा अज्ञानाच्या निवृत्तीतनं त्याचा अनुभव घेणं हा टार्गेटपणा करता येतो अशा पद्धतीने. पण जो हम्म. अनुभव येतो तो मात्र टार्गेटच्या स्वरूपात नसतो, तो एकरूपतेने चालेला असतो. कारण आपण लक्ष जिथे द्यायचं हम्म, त्या गोष्टीला हम्म. किंवा काहीतरी पाहिजे ना, तरच आपण लक्ष देऊ शकतो. म्हणजे जिथे काही लक्ष द्यायला काही नाहीच आहे, तिथे नाहीच आहे ना, लक्ष कसं मग देणार? ते म्हणजे याचा अर्थच असं लक्ष आहे ते, की नको असलेला विचार मी घालवला ना, की हवे असलेल्या विचारात येतो आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, तेव्हाच तिला लक्ष विचार असं म्हणायचे. म्हणजे ओ. लक्ष असलेली गोष्ट. कारण हम्म. जी गोष्ट मुळात नसते ना, ती कधी टिकत नाही, हम्म. आणि जी गोष्ट असते तीच टिकते, हा त्यातला भाग म्हणजे नको ते ती आहे. घालवल्यावर हा, आपलं जे काम उरतं, संपलं नाहीये. जे तर काय ते असतं नको ते घालवल्यावर जे आहे तिकडे ते लक्ष ते द्यायचं. स्वरूपच आहे, ते स्वरूप आहे. ओके, ओके. हा, आणि त्याचं वर्णन नाही करता येत. आणि बरोबर आहे. पण म्हणजे आणि खरंच वर्णन करू शकत हं. असाल तर करा आत्ताच्या आत्ता. नाही, काही नाही. म्हणजे काय होतं, आपलं काय होतं, की आता नको तो विचार घालवला, आपलं काम झालं असं वाटतं. तसं नाही. असं तिथे नको ते शांतता, घालवल्यावर लक्ष द्यायला सुरुवात करायची. खरं तर तिथे लक्ष असलं पाहिजे. बरोबर, बरोबर. म्हणजे लक्ष असून असून नसून अशा हं, गोष्टी बोलण्या आहेत. हं. म्हणजे बोललं की त्याच्यामध्ये हेअर स्प्लिट होईल, पण बरोबर. कळलं की मग हेअर स्प्लिट होत नाही. हं. असा तो भाग आहे. म्हणून छान. कुटस्थदीप कळायला अवघड आहे, पण कळला तर हं. मग राजा माणूस आहे, हं. असं आहे. नाही, म्हणजे आता ते तुमच्या बोलण्यात बरोबर आलं आणि आधी सुद्धा, हं. की तो संधी वाढवायचा प्रश्न नाहीये. ती संधी पकडायचं आणि पकडायचं. कळण्याचं महत्व आहे. हा, मग पकडता पकडता एक दिवस त्या संधीची गरजच पडत नाही ना, कारण मी संधीतच हां. आहे. एक्झॅक्टली. मी संधीच आहे, संधीतच हं. नाही, मी संधीच आहे. हो. म्हणजे मी कूटस्थच आहे. बरोबर. हा, असा तो विचार आहे. छान. हं. बऱ्याच वेळेला आणखीन एक शंका हा, अशी आहे, हा, की बऱ्याच वेळा म्हणजे हे वृत्ती म्हणजे अंतःकरणातील बदल असा जर आपण घेतला, हा. मूळच्या अंतःकरणातील बदल म्हणजे वृत्ती. हो. पण बऱ्याच वेळेला वृत्ती म्हणजे स्वभाव असंच लोक घेतात. नाही नाही, तसा नाही. इथं पारमार्थिक याच्यात ते पक्के विचार आपल्याला असे आहे. अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. आता ते ढोबळ मानाने व्यावहारिक सत्तेत मांडलेला तो विचार आहे. हम्म. हा. बरोबर. कूटस्थदीप हा कळला पाहिजे. कूटस्थदीप कळला ना ज्याला, मग तृप्ती वगैरे हे सगळे कळायला लागतात विषय. कारण नाही, एखादा पदार्थ पाहिल्यानंतर आपल्याला तो आवडतो म्हणजे अनुभवसायिक बुद्धी जी आहे ना, तो हा, म्हणजे तो स्वभावच होतो ना तसा. पण असू दे ना, आवडणं न आवडणं. आवडला तर काय हरकत आहे, काही हरकत नाही. पण त्या आवडल्यानंतर त्या पदार्थाचा आस्वादही घ्यावा. समजा आईस्क्रीम आहे, आईस्क्रीम पाहिलं, आवडलं, खाल्लं, काही हरकत आहे का? तिथपर्यंत काही हरकत नाही. पण त्यानंतर जी काय अंतःकरणात माझ्या चर्चा चालते, अर्धा 1 तास 2 तास, त्यावेळी मी माझ्या अभ्यासाचं वाटोळं केलेलं असतं. हा ती हा. नाही घडली पाहिजे. हा, तो बरोबर. आपल्याला हा, ते पुढे होणारी अनुभवसाय ज्ञान आहेत ना, तो घट नक्षीदार आहे, तो 1000 हा रुपयाचा हा हा. आहे, तो माझा आहे, दुसऱ्या कोणाकडे नाही, असं हा, श्रेष्ठता ही नको, ही वृत्ती नको. ही नकोय. नाही. हा, बरोबर. हा त्यातला भाग. इथे एक कन्सेप्ट जो आहे ना, हम्म, म्हणजे
इथे कळतो जसं उदाहरणच सांगितल्यावर, हम्म. आणि आत्ताच त्याचं उत्तर म्हणजे मला किंवा मला कळायला पाहिजे असं नाही, पण ते सूर्य, आरसा, ही कवडसा उदाहरणं आणि आपल्याला भिंत, इंद्रियांनी कळतात. तसं नाही. मला काय अजून मला प्रश्न विचारायचा आहे. हा, सूर्य, आरसा, कवडसा आणि भिंत ह्याच्यामध्ये सगळं समजतं. कारण हम्म. तिथे काय आहे, सूर्य लांब आहे, आरसा जवळ आहे, भिंत पण मोठी आहे, हो, आणि आय कॅन इमॅजिन. पण ते देहामध्ये सगळे जवळ-जवळ येतात हे हा, गोष्टी. हा, आणि मग मला समजत नाही, की म्हणजे तिथे 2 प्रकाश आपण बाहेर मानू शकतो, की सूर्याचा प्रकाश डायरेक्ट येतो भिंतीवर, त्याला मी सामान्य म्हणते. नंतर कवडशातनं येतो, त्याला मी परावर्तित काय तो हा, चिदाभास म्हणते. हा, ते मला छान कळतं. पण देहामध्ये मला एक कळतं, की तो कुटस्थाचा जो प्रकाश आहे, हा. तो तो 2 त्या प्रकारचा कसा होतो? बुद्धीतनंच बाहेर पडणार, आणि हा, चिदाभास पण बुद्धीतनंच बाहेर पडणार. म्हणजे 2 तो प्रकाश मी नाही बघू शकत माझ्या बॉडीत. कसं माहिती का? तो का माहिती का? हा एअर स्प्लिट आहे सांगण्यातला. हं, का हं. सांगायचा याचा विचार केला पाहिजे. कसं आहे, की हा जो माझ्या अंतःकरणात असलेला जो वृत्ती आहे, ती चिदाभासाच्या साहाय्याने डोळ्यातनं बाहेर पडते आणि ती घटाच्या आकाराची होते. म्हणजे त्या वस्तूच्या आकाराची होते. आता वस्तूच्या आकाराची होते म्हणजे डोळा ते वस्तूच्या आकारापर्यंत याला एक युनिट मानले, आणि तिथून जेव्हा ती माझ्या अंतःकरणात हा घट आहे असं ती वस्तू आहे जाणते, हे दुसरं युनिट आहे. म्हणून तिथे तो दुहेरी प्रकाश हा इमॅजिनरी मांडलेला आहे. का मांडला? त्याचं उत्तर असं आहे की बाहेरच्या पदार्थांचं ज्ञान होतं तेव्हा ते ज्ञाता ज्ञान ज्ञेय या स्वरूपात होतं. आलं लक्षात? पण जेव्हा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा विचार करायची वेळ येते तेव्हा त्याला बाहेरच्या ज्ञानासारखी फलव्याप्तीची गरज नाहीये. आतमध्येच तो आत्मा मी आहे हे कळण्याची व्यवस्था आहे. तिथे फलव्याप्ती नाहीये, म्हणजे बाहेरच्या ज्ञानाप्रमाणे ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशा त्रिपुटीची गरज नाहीये. तो आत्मा ज्ञानरूप मी आहे हे माझ्या अंतःकरणात आत कळण्याची व्यवस्था आहे. फक्त मी अंतःकरण शांत करण्याची गरज. नाही, हे नाही. हे सांगण्यासाठी हा विचार आहे. 2 बाकी काही प्रकाश कळत नाहीत असं म्हटलं मी. मग ते सामान्य सांगितलं ना, हा, की आणि त्यांनी तो कल्पित इतरचा रूपाने प्रकार. केवळ म्हणलंय कारण की त्या इमॅजिन त्या केलं डोळ्यापासून. नाही, हा, नाही. ऐका, बोला. आतलं. तुमचा आवाज नीट येत नाहीये. अच्छा, आतलंच मला प्रश्न आहे, की बाहेर 2 प्रकाश दिसतात, कळतात. पण आतमध्ये पण योजना एक असल्यामुळे एकच प्रकाश, त्यालाच मग 2 नावं कशी द्यायची असं? एकच आत्मप्रकाश एकच आहे, पण तो चिदाभासाच्या निमित्ताने जणू काही 2 पद्धतीने व्यक्त होतो असं म्हणा. जणू काही 2 पद्धतीने व्यक्त होतो. एक डोळ्यापासून त्या घटापर्यंत आणि डोळा घटापासून त्या आतलंच चाललंय, डोळा नाहीच आहे. जाणण्यापर्यंत असं. इथे कुठे डोळा आहे? आतमध्ये. हं? काय काय मध्ये नाही, बोलतोय. ती वृत्ती डोळ्यातनं बाहेर येते ना, नाही, म्हणून ते बाहेर डोळ्यापासून त्या बोलत आहे मी. घटापर्यंत. आतमध्ये डोळ्याचा प्रश्नच नाही. हा, आतमध्ये डोळ्याचा प्रश्न नाही, म्हणून डोळ्याच्या आत असलेलं एक वृत्तिज्ञान आणि डोळ्याच्या बाहेर असलेलं घटापर्यंत एक वृत्तिज्ञान. नाही, अशा बाहेरचं मी पद्धतीने काहीच बोलत नाही. बाहेरचं ठीक आहे. पण आतल्याचं मला प्रश्न आहे. आतल्याचा कुठे? आतल्याचा प्रश्न असा म्हणजे आहे, आत कळणं होत 2 होतं कुठे की नाही? प्रश्न, आत 2 तुम्हाला कळतो प्रकाश की कुठे नाही? आहे? आत आहे ना, तुम्हाला कळतं ना. अंधारातही मी आहे हे कळतं ना. मग कळलं तर कोणाच्या प्रकाशात कळलं? नाही, नाही. आत म्हणजे मी आत भिंत मानतीये, आणि मी कुटस्थाचा आतल्या माझ्या भिंतीमध्ये प्रकाश पडतो हे बघतीये, आणि मग आरसा ठेवून म्हणजे बुद्धी ठेवून तो कुटस्थाचा हा, तो मग ती कवडसा बुद्धी पण जी मी आतच बघतीये. हा. हे मला कळत नाही असं म्हणलं मी. नाही, हे असं आहे. आता मी सांगितलं तसं तुम्हाला ते ओके. कन्सेप्ट तो करून घ्या. कसरत कर. ओके. आता ते थँक हळूहळू कळेल कुठंच दीप यू. संपताना कधी. बरोबर. कारण का ते हं. मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरण कदाचित क्लिक होऊन गेलं तर काय आहे या. असं म्हणा. त्याला कंदिलाचं दुसरं एक उदाहरण आहे ना, कंदिलाच्या काचेतून पडलेलं आहे. काय तुम्ही काही उदाहरणं घ्या. आता हे कवडशाचं उदाहरण आहे ना. काही हा, करा. हा. आता एक जाणण्याची प्रक्रिया आहे ती उपाधीच्या आत आहे, आणि डोळ्यापासून त्या घटाला हा घट आहे इथपर्यंतच. हा घट म्हणजे हा घट आहे असं इथपर्यंतच जे काय जाणणं आहे ते डोळ्यापासून बाहेर असलेल्या वृत्तीला जाणलं जातं. पण ते जाणण्याची प्रक्रिया आहे ना, मुळात ती खरं आतच आहे. हे केवळ बाहेर पदार्थाची ज्ञानाची रीती का सांगितली
की अशा पद्धतीने आत्मज्ञान होणार नाही. बस एवढ्यासाठी सांगितलं. वास्तवात याची गरजच नाही पाहायला गेलं. पण हा आता गरज नाही. हा, ते बरोबर. डिफरन्सेस दाखवायचे आणि तो आत्मा मी आहे हे मला वृत्ती व्यापक झाल्यावर म्हणजे वृत्ती शांत झाल्यावर मला कळेल. त्यासाठी मला बाहेर अंतःकरण वृत्ती न्यायची गरज नाही. म्हणून ध्यानामध्ये काय म्हणतात, वृत्ती शांत कर. ते कारण ते आहे असं. हॅलो म्हणजे सर. सच्चित आनंद मधलं चित जे आहे ना ते विषय निरपेक्ष ज्ञान असं. ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. हा, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. हा, म्हणजे ज्ञातृज्ञेय विहीण असं. हम्म. हं. हॅलो सर. हा, बोला. बुद्धीत चिदाभास म्हणजे बुद्धीत पडलेलं हे आत्म्याचं प्रतिबिंब. आत्म्याचं प्रतिबिंब. मग प्रतिबिंब हे मूळ बिंबात गेल्यानंतर ते एकरूपच झालं ना, हो की नाही? म्हणजे मग प्रोसेस तीच आहे मग ना actually. प्रतिबिंबाला काही येच नाही, म्हणजे तो प्रकाश त्याच्यातच मिसळला गेला ना, म्हणजे आत्मस्वरूपात असं तो असंच घ्यायचं वेगळा ना. राहूच शकत नाही. हा. आत्मस्वरूपापेक्षा आत्मप्रकाश वेगळा राहूच शकत नाही. ज्यावेळी मी बुद्धी शांत करतो त्यावेळी तो चित प्रकाश जो आहे म्हणजे चिदाभास हा आत्मस्वरूपाशी एकरूपच होतो. पण जीव म्हणजे मरत नाही ना तिथे. जीव मरत हो नाही तर पुन्हा तो जीव जागेपणाने येतो ना, तेव्हा तिथे येतो, हो. त्या आत्मस्वरूपाची स्मृती घेऊन ती अंतःकरणावर त्याचा उमटतो आणि मग म्हणतो तो की नाही मी काही काळ आनंदात होतो. हा त्यातला भाग आहे. नाही, हे म्हणतात ना, या म्हणतात ना मॅडम की दोन प्रकाश कुठले आतले वगैरे, तर तो मूळ याच्यात जाऊन परत मिळतोच ना, त्या मूळ प्रकाशात जातोच ना, हो. लय होतो ना त्याचा. आता तो करतो आणि आरशासमोर पाठवणे आपण आहे. उभारलो हम्म. की आपलं प्रतिबिंब आरशासमोर बाजून गेलं की आपलं जे असेल ते त्याच्यात मिळलं जातं ना, काय असाच होतं अर्थ आहे. बिंब प्रतिबिंबाचा विचार हा, करताना माणूस बिंबात. कसं करतो, ते आरसा आणि हे सगळं असं पाहूनच प्रतिबिंबाचा विचार करतो. हो हा हो त्यातला हो, भाग आहे. पण संपूर्ण बरोबर शरीरभर तो चित्प्रकाश व्यापून आहे. आहे. हा, संपूर्ण शरीरभर बुद्धी व्यापून आहे. संपूर्ण हो, शरीरभर आत्मा नावाचं तत्व व्यापून आहे. आणि मग ती बरोबर. बुद्धी जणू काही ऍक्टिव्हेट होते. ती चिदाभासामुळे ऍक्टिव्हेट होते. चिदाभासामुळे ते होते, बुद्धीत बरोबर. पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. असं ते प्रतिबिंब. concept आपल्याला कळून घ्यावे लागतं. हा, अशा गोष्टी. हा, त्याला पर्याय नाही. बरोबर. ते हे तसेच दोन प्रकारची अशी उकल आहे त्याची. बरोबर बस बस बरोबर. उकल ती तशीच आहे. डोळ्यापासून पुढे आणि हो, मग तिथून तो परत मागे फिरून माझ्या अंतःकरणामध्ये मला कळणं ती वस्तू. बरोबर बरोबर. म्हणजे कळण्याचं जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते अंतःकरणामध्ये म्हणजे उपाधीच्या आत होतं. असा त्याचा विचार एवढा कळला म्हणजे झालं. करायचं. बस. धन्यवाद सर, खूप छान. म्हणजे चिदाभास हा केवळ लॉजिकल थिंकिंग साठीच आपण हे घेतोय ना. वास्तवात जग झालेलंच नाही. आलं का लक्षात? पहिला कन्सेप्ट. हा. मग जेव्हा जग झालेलं आहे त्यावेळी जग, जीव, ईश्वर, ब्रह्म असे 4 कन्सेप्ट कल्पित रूपाने आपल्याला स्वीकारावे लागतात. मग स्वीकारायला लागलं की आता पुढे सुरू झालंय बघा, की बुद्धीत त्याचं प्रतिबिंब पडतं, तसं जड अचेतन वस्तूमध्ये पडत नाही. हम्म. हा, कारण ते स्वतःला ओळखू शकत नाही, दुसऱ्यालाही ओळखत नाही. मी स्वतःलाही ओळखतो आणि दुसऱ्यालाही ओळखतो. हा त्यातला भाग आहे. मग ते कोणाच्या साह्याने? तर पुन्हा बुद्धीच्या साह्याने. म्हणजे बरोबर. करण्याच्या साह्याने. असं ते म्हणजे सगळे असे एक म्हणूया आपण फ्रेम ऑफ आनंदाची म्हणजे आनंद रूपतेकडे जाण्याची एक चौकट तयार करतो मी. आणि त्या चौकटीच्या मधून मी चालत आनंदाशी हे करतो. हा त्यातला बरोबर बरोबर. हा हा खूप म्हणजे कन्सेप्ट वाईज समजायला तसं खूप अवघड आहे. पण ते एक तर अवघड आहे तसं. सोपं केलं तर मग सोपं आहे. म्हणजे मग ह्या गोष्टी मी होय म्हणाव्यात आणि पुढे झालं. बरोबर. माझ्या अंतःकरणातल्या नको असलेल्या वृत्तींचा निचरा करायचा आहे मला. जसं गर्भावस्थेमध्ये जीव हा पहिल्यापासूनच असतो, पण हो, 7व्या महिन्यामध्ये तो हृदयाच्या स्पंदनाने ऍक्टिव्हेट होतो एवढंच. बस एवढंच. मग पण बाहेर पहिल्यापासून असतोच त्याचा तो. असतोच. मग म्हणून तर तो तिथे स्वरूपाचा विचार कर म्हणजे स्वरूपातच असतो. बाहेर आले की तो म्हणतो मी कोण आहे. हम्म. मग ते सुरू होतं त्याचं नाटक. दुसरं काही नाही. बरोबर. हं. पंचदशी कन्सेप्ट वाईज समजून घेतली ना खूप मजा आहे. म्हणजे अभ्यास करायला मजा आहे. छान आहे, पण तुमचं सांगण्याची पद्धत मला आवडते त्यामुळं मला छान जे आहे. माझ्या गुरूंनी सांगितलंय ना ते मी फक्त सरळ सरळ सांगून टाकतो. आणि मला ते आयत्या वेळी काही वेळा कन्सेप्ट सुचतात.
आता ते सुद्धा त्यांचाच तो मला असलेला माझ्यावर कृपेचा भाग आहे खरं म्हणजे. नाही, छान आहे, म्हणजे आवडतं मला. हं. थांबायचं मग आता. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.